पाणी असेल तर द्यायला सांगतो. बसा आकाशे बसा. आवाज आणायचा प्रयत्न करतोय. आलेला आहे. नमस्कार. प्रथेप्रमाणे मी रीतसर आवश्यक तेवढाच उशीर केलेला आहे सुरू करायला, कारण याच्यामध्ये चहापानाचा अंतर्भाव होता, पण तो 10 वाजता करायचा तर 10ला कोणी आलेलंच नव्हतं, म्हणून तोच कार्यक्रम आम्हाला पुढे ढकलावा लागला थोडा. त्यामुळं मेधाताईंना कल्पना द्यावी लागली की तुम्ही वेळ पाळू नका, 10:30ला आलात तर आमची पंचायत होईल, तर तुम्ही 11:15पर्यंत या. आणि मुख्य म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल तर ह्या सगळ्या महिला इथे मुद्दाम नमवलेले आहेत, कारण शिक्षणाची मूल्य शिक्षणाशी खरं तर महिलांचा संबंध जास्त आहे, कारण लहानपणी जे संस्कार होतात त्याच्यातनं जी मूल्य मिळतात ती खरी आहेत. तर माझा रोल फारच कमी आहे. मी भाऊ आहे लेखिकेचा, त्या नात्यानेच मी इथं उभा आहे. फक्त प्रथमच मी वेळात वेळ काढून, कारण सध्या दिवस कसले आहेत तुम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा मेधाताई आणि माधुरीताई आलेले आहेत. अरुणाला साताऱ्याला जायचं आहे, ते हे करून सकाळची योजना झाली. आणि मुख्य म्हणजे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने हे फार सहकार्य केले, कारण सगळा अभ्यास तिने जो केलेला आहे तो इथल्या ग्रंथालयात बसून केलेला आहे, आणि इथली अनेक पुस्तकं, आणि त्याचं एक ऋण त्याच वास्तूमध्ये व्हावं या उद्देशाने हा कार्यक्रम जाहीर केला. आणि अविरत प्रकाशनचे आमचे जयंत कुलकर्णी, जळगाव ज्या वायुवेगात त्यांनी पुस्तक केले ना, त्यामुळं पुण्यातल्या प्रकाशकांनी काहीही धडे घेऊ शकतील त्यांच्यापासून असं मला वाटतं. इथल्या बहुतेक लोकांची मी ओळख करून द्यायची गरज नाही, हे खरंच असल्यामुळं मी ओळख करून देत नाही. ज्यांना त्यातून जास्त ओळख पाहिजे असेल त्यांनी गुगल करावे. जे माहिती लोक वाचून सांगतात ती वाचून सांगण्यात काहीच अर्थ नाही. वाचून न सांगता जी माहिती आहे तेवढीच मी तुम्हाला सांगतो. आपल्या आजच्या अध्यक्षा या आत्ता जरी अत्यंत सक्रिय राजकारणात चांगल्या बाजूने सक्रिय असतील तरी याच्या आधी त्या प्राध्यापिका आहे मूळचा, त्यामुळं पिंड कसा आहे तुमच्या लक्षात आलेला आहे. त्यातून त्यांचा विषय शास्त्र होता, त्यामुळे आत्ताच आमची चर्चा शास्त्र आणि साहित्य किंवा कला याच्यावर झालेली आहे. त्यामुळे त्यांना सांगितलं, मलाही हाच प्रश्न पडला होता, कारण मी शिकायला सुरुवात केली तेव्हा इट वॉज आर्ट ऑफ मेडिसिन. माझं शिक्षण संपस्तोपर्यंत इट बिकेम सायन्स ऑफ मेडिसिन. त्यामुळं माझ्या लक्षात आलं एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या आपण जे ज्ञान मिळवतो ते शास्त्र झालं त्याचं, आणि त्याचा वापर आपण कसा करतो, कशा पद्धतीने करतो, इज अन आर्ट. त्यामुळे महाभारताबद्दल माहिती असणं, त्याच्यात मूल्य शिक्षण कशी लपलेली आहेत वगैरे हा शास्त्राचा भाग झाला, पण तो कसा शिकवावा हा कलेचा भाग आहे. आणि जे आमच्या बहिणींनी गेले अनेक वर्ष दुसरं काही न करता तेवढंच केलेलं आहे, इतकं केलं की मला घरात जायची सोय नाही राहिलेली. मी घरात गेली की काहीतरी शिकवायला ती सुरुवात करते मला, आणि मी इंग्रजीत म्हणू दे काही मराठीत म्हणू दे त्याच्यावरचं ॲप्ट संस्कृत सुभाषित पहिल्यांदा मला ऐकावं लागतं. त्यामुळं ती तिची ओळख आहे. माधुरीताईंची विशेष ओळख तुम्हाला आहे की नाही माहीत नाही, त्या नगरसेविका असल्या तरी भारतीय सोसायटीत अनेक वर्ष लहान मुलांसाठी उत्कृष्ट कार्यक्रम आमच्या ग्रिफ्सच्या नाटकासकट हे त्यांनी अनेक वर्ष केलेले आहेत. त्याच्यात आम्हाला सक्रिय मदत केलेली आहे, म्हणून ह्या 2 महिलांना मुख्यपणे बोलवायचं कारण आहे. आता 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा हे इतकंच म्हणजे ते शिवाजी महाराजांचं कुलावर तेवढं आहे असं म्हणावं लागतं त्यांच्या. पण त्यातला आनंदाचा भाग असा आहे की ताई हुजूरबागेत शिकवत असताना अरुणाताई तिथे शिकायला होत्या, आणि सारखं अभिमानाने त्यांचं नाव कुठे छापून आलं किंवा म्हटलं तर ती म्हणते माझी विद्यार्थिनी. म्हटलं की सगळ्या तुझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नावावर असं तू का खाते उभीचा प्रमाण. पण अरुणाताईंचा प्रवास मी पण बघितलेला आहे लहानपण, म्हणजे मी शिकत असल्यास तशा बरोबरीच्या ज्युनियर आहेत आम्हाला.
त्यांचा 57 साल सांगू नये, पण आहे 57 सालचा जन्म, माझा 47 आहे. आणि त्यांची साहित्य संपदा ही सांगून संपणारी नाही आहे. तर ती तुम्ही गुगलवरनं बघा आणि वाचा. त्यामुळे या सगळ्यांनी इथे यायचं मान्य केलं त्याबद्दल आभार, सगळ्यांचे आभार. आणि मी प्रथमतः ताईंना तिचे मनोगत थोडक्यात व्यक्त करायला आमंत्रित करतो. जे मला घरी सांगते ते जाहीरपणे सांगितले. नमस्कार. या देवी सर्वभूतेषु ज्ञानरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सरस्वती देवीला वंदन करून मी माझं मनोगत सांगते. पहिली गोष्ट म्हणजे मूल्य शिक्षणाची जी पार्श्वभूमी आहे ती मागच्या काळामध्ये मूल्य शिक्षण मुद्दामून शिकवावं असं लागायचं नाही. त्याचं कारण असं होतं की ती चिरंतन मूल्य ही आपल्याकडचे संत, त्यानंतर श्रीकृष्ण, बुद्ध यासारखे धर्मसंस्थापक, धर्म हा शब्द वापरत नाही मी, पण नीतीचं शिक्षण देणारे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजसेवक यांच्या प्रत्यक्ष आचरणांमधून लोकांवर ते संस्कार होत होते. लोक त्याप्रमाणे वागत होती. सत्य, अहिंसा, दान, क्षमा, दया, त्याग या गोष्टी शिकवाव्या लागायच्या नाहीत. त्यांचं पालन हे आपलं कर्तव्य आहे असं मानलं जायचं. विनोबांनीच म्हटलेलं आहे की स्वतःला भूक लागली असताना खाणं ही प्रकृती आहे. आपल्याला भूक लागली असताना समोरच्यालाही देत खाणं ही संस्कृती आहे. नाही, त्याला न देता आपण खाणं ही विकृती आहे. पण समोरचा उपाशी आहे आणि आपल्या समोर ताट आहे तर आपलं ताट त्याला देणं स्वतः उपाशी राहून ही संस्कृती आहे. तर हे संस्कार पूर्वी होत होते आणि त्यामुळे मुद्दाम कुठे मूल्य शिक्षण हा विषय असावा असं त्या काळी वाटत नसे. पण आता जर आपण पाहिलं तर समाजात फार बदल झालेला आहे आणि ते बघून थोडं खिन्न व्हायला होतं की फक्त स्वतःचा विचार आहे, सहनशीलता कमी झाली आहे, तारतम्य, विवेक हा कुठल्या विचाराच्या बाबतीत राहिलाच नाही आहे. मला वाटतं ते सत्य. केली अहिंसा तर कुठे बघलं, दान कशाला करायचं आहे, लोकांना सोकावून ठेवायला, अशा काहीतरी विचारसरण्या ह्या समाजात आलेल्या आहेत. आणि माध्यमं जर आपण बघितली तर तिथल्या बातम्या वाचून ऐकून कुठे चाललाय समाज अशी एक चिंता वाटायला लागते. आपल्या देशाला 48 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948चा राधाकृष्णन आयोग तिथपासून ते 64 ते 66 या काळातला कोठारी आयोग, या सर्व आयोगांनी नैतिक आणि धार्मिक शिक्षणावर खूप भर दिलेला आहे. शालेय स्तरापासून केवळ शालेयच नाही तर महाविद्यालयीन स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना हे शिक्षण अनिवार्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे भौतिक ज्ञान द्याच तुम्ही, पण त्याचबरोबर हे संस्कारही होणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे ही फार वैभवशाली परंपरा आहे. दुर्दैवाने या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. मग अनेक आयोग स्थापन केले गेले आणि त्यांनी 10 राष्ट्रीय मूल्य ही निश्चित केली. राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, सर्वधर्म सहिष्णुता, स्त्री पुरुष समानता, श्रम प्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, नीटनेटकेपणा यासारखी 10 मूल्य निश्चित केली.
आता मी शाळेत शिकवत असल्यामुळे 5 ते 15 हा जो विद्यार्थ्यांचा वयोगट हा संस्कारक्षम असा मानला जातो. आणि त्या काळात शिक्षक हा आईवडिलांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतो. शिक्षक सांगतील तेच बरोबर, मग आईवडील काही सांगत असले तरी तुम्हाला कळत नाही असा थोडा आविर्भाव असतो. तर या काळात त्यांच्यावर जर हे संस्कार केले गेले तर ते बरं होईल असं वाटलं. म्हणून मी हा वयोगट डोळ्यासमोर ठेवून संशोधन केलं. दुसरं असं की आपण रामायण आणि महाभारत असे तो हिमाचल प्रसिद्ध असे आपले ग्रंथ आहेत प्राचीन, आणि अनेक पिढ्या या त्यातल्या कथा ऐकत ऐकत मोठ्या झालेल्या आहेत. त्यातल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्या माहिती नाहीत अशा व्यक्ती नाही आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांचं उदाहरण की आपण असं वाचलेलं आहे की जिजाबाईंनी त्यांना रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या, त्यावरून अन्यायी आणि जुलमी राजवटीविरुद्ध प्रतिकार करायचं प्रेरणा ही शिवाजी महाराजांना त्यातून मिळाली. मग असं जर आहे तर आपण आपल्या या वैभवाकडे दुर्लक्ष का करायचं? महाभारत हा ग्रंथ तर असा आहे की ज्ञानेश्वरादी संतांपासून संत, पंत, शाहीर एवढंच नाही तर राजकारणी, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्यासारखे राजकारणी, विंटरनेटसारखे परदेशी अभ्यासक, विद्वान, या सगळ्या लोकांनी महाभारताची थोरवी ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत पर्व लिहिणारे भैरप्पा काय किंवा देवदत्त पटनायक काय, ह्या दुर्गाबाई भागवत, किती नावं घ्यावीत, इरावतीबाई कर्वे, ह्या सगळ्यांना, आणि एवढंच नाही तर आतासुद्धा अनेकांना महाभारत हा ग्रंथ मोह घालतो. त्यातले नवे नवे पैलू त्यांच्या दृष्टीस येतात. अशी जर या महाभारताची थोरवी आहे तर राष्ट्रीय मूल्यांना यात काहीतरी शिकवण असलीच पाहिजे. आपल्याला राष्ट्रीय मूल्यांची शिकवण यातून देता येईल असा विचार माझ्या मनामध्ये आला. म्हणून मी अभ्यासाला प्रवृत्त झाले. कारण शाळेतली परिस्थिती मला थोडी निराशाजनक वाटली. मूल्य शिक्षणाला 10 मिनटं 15 मिनटं पहिली सुरुवातीची ठेवलेली आहेत, पण 2 मिनिटं मौन, त्यानंतर कुठेतरी एखादा मनाचा श्लोक, एखादी गीतेतली ओळ, एखादा बायबलमधला विचार, संपलं. पण म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगणं, त्यासाठी एखादी कथा सांगणं की ज्याद्वारे तो संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर चिरकाल टिकेल, हे शिक्षकांनाही माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटलं. दुसरी गोष्ट अशी आहे की चिरंतन मूल्य सत्य, अहिंसा, दान, दया, क्षमा, त्याग ही तर आहेतच. राष्ट्रीय मूल्य, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता ही आहे. यासाठी महाभारतामध्ये अनेक कथा आहेत, पांडवांच्या जीवनातले प्रसंग आहेत, विदुरनीती, यक्षप्रश्न याच्यासारखे उत्तम विचार सांगणारे भाग आहेत, शांतीपर्व, वनपर्व यातल्या कथा आहेत. ह्याच्यामधून ते संस्कार करता येतील. आणि अर्थात महाभारत खूप विस्तृत आहे, खूप काही ठिकाणी पाल्हाळ आहे, पण आपण त्यातला नको असलेला भाग टाळू शकतो. आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर आदिपर्वामध्ये आरुणी, उपमन्यू, एकलव्य या शिष्यांच्या कथा आलेल्या आहेत. मातृदेवोभव, पितृदेवोभव हे शिकवलं जातं, म्हणजे भक्ती, आचार्याची भक्ती आहे,
मातापित्यांची भक्ती आहे. भक्ती म्हणजे अव्यभिचारी निष्ठा. मग राष्ट्रभक्ती म्हणताना राष्ट्राबद्दल अव्यभिचारी निष्ठा असली पाहिजे. तिथे प्रश्न उत्पन्न होत नाही की कोण चूक आहे, कोण बरोबर आहे, हे काय आहे, हा प्रश्न होत नाही. मी काय केलं पाहिजे निष्ठेनी हे मी ठरवायचं असतं. आणि ती राष्ट्रासंबंधीची भक्ती म्हणजे माझ्या देशातल्या गोष्टींबद्दल मला अभिमान पाहिजे. त्यासाठी त्याग करायची माझी तयारी पाहिजे. म्हणून आपण आता हे जे बघतो की अगदी खालच्या तरापर्यंत सुद्धा साधी गोष्ट आहे, आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा किंवा डॅडी. तर मी मुलींना विचारायची, मग इंग्लंडमधली मुलं आपल्या आईला आई म्हणणार का? ते मम्मी पप्पा म्हणतात ठीक आहे, पण तुम्ही का आई म्हणत नाही? ही खूपच क्षुल्लक गोष्ट आहे. तसंच पांडवांच्या जीवनामध्ये घोषयात्रेची जी कथा आहे, जेव्हा दुर्योधन पांडव हरून वनात गेले होते, त्यांना आपलं वैभव दाखवण्यासाठी निमित्त केलं, गायींची खिल्लारं बघण्याला जायचं गौळवाडे, आणि सगळा लवाजमा वगैरे घेतला. आणि चित्ररथ गंधर्वाशी भांडण केल्यामुळे त्यांनी त्याला पकडलं. अमात्य पांडवांकडे धावत गेले की अहो सोडवा, तो हाय भीम कडक होता. तो म्हणला काही नाही, बरं झालं, आम्ही तसं करायला पाहिजे होतं. पण युधिष्ठिर अत्यंत विवेकी होता. आणि म्हणून त्यांनी जी उक्ती वयम पंचाधिकम शतम, हे त्याचं वाक्य आज सुभाषितासारखं म्हटलं जातं. परेस्तु विग्रहे प्राप्ते वयम पंचच ते शतः, अस्मासु विग्रहे प्राप्ते वयम पंचच ते शतः, परेस्तु विग्रहे प्राप्ते वयम पंचाधिकम शतम. आम्ही 105 आहोत. एकजूट शिकवली जाते, राष्ट्रीय एकात्मता. तुमच्या आपापसात किती का वाद असेनात, पण दुसरा जेव्हा कोणी तुमच्यावर आक्रमण करतो तेव्हा तुमची एकजूट असली पाहिजे. आणि या संस्कारामुळे भारतात आज सुद्धा जेव्हा कुठलं परकी आक्रमण होतं तेव्हा देश एकदिलाने उभा राहतो असं चित्र आपल्याला दिसतं. हे या संस्काराचेच परिणाम आहेत. हे आपण शिकवलं पाहिजे, ही गोष्ट सांगितली पाहिजे तिथे. हे विदुराने विदुरनीतीत सुद्धा सांगितलं आहे की जर वेगवेगळी लाकडं असली तर त्यातनं धूर निघत राहतो, एकत्र ती जर आली तर त्यातनं ज्वाळ निर्माण होते मोठी, असं विदुराने सांगितले. विदुराने एकूण 33 ते 40 अध्यायात विदुरनीती आहे, ज्याच्यामध्ये धृतराष्ट्राला त्यांनी उपदेश केलेला आहे. आणि त्यामध्ये 149 श्लोक आहेत. ते तुमच्या रोजच्या व्यवहारामधलं तर ज्ञान शिकवतातच, पण अतिशय उत्तमोत्तम विचार, त्यांचा संस्कार करण्याचं सामर्थ्य या विदुरनीतीमध्ये आहे. म्हणजे धृतराष्ट्र हा अत्यंत संशयी होता, दुर्योधनाचा कैवार घ्यायचा, पण त्याला अस्वस्थ वाटायला लागलं की तो विदुराला बोलवायचा. आणि विदुर त्याला शहाणपणाचे सगळे उपदेश सांगायचा. त्याचा परिणाम काही वेळाने तेवढ्यापुरतं धृतराष्ट्राला वाटायचं, नंतर पुन्हा पुत्रमोह त्याचा. पण हे जे श्लोक आहेत, आता याच्यात हा एक श्लोक आहे पहा. पुष्पम पुष्पम विचिन्वित मूलच्छेदम न कारयेत, माला कारयु आरामे न यथा अंगारकारकाः. कुठलीही गोष्ट जर साठवायची असली, मिळवायची असली, तर माळी कसा एक एक फूल तोडतो, ओरबाडत नाही झाड, तसा संग्रह करावा. हे निखारे तयार करणारा जो लाकूड तोडे असतो त्याच्यासारखा मुळापासून घाव कधी घालू नये, मग संग्रह होतच नाही. जसं आपल्याला क्षणशः कणशः या सुभाषितात तेच सांगितलं विद्यामार्थमचे साधे. दुसरं, खरी सुख आयुष्यात काय आहेत, हे अतिशय सुंदर एक सुभाषित आहे. अर्थागमो नित्यमरोगिताच प्रियाच भार्या प्रिय वादिनीच. आता भार्या म्हटलं तर प्रियच पत्नी, प्रिय पत्नी असं, पतीही असं म्हटलं तरी चालेल.
अर्थागमो नित्यम रोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्रो अर्थकरीच सेवा षड जीव लोकस्य सुखाने राजन. ही आयुष्यातली खरी सुख. पैसा मिळणं, पण कसा मिळणं? सतत हवा तेवढा, वाटेल तेवढा नाही. नित्यम, अरोगिता, निरोगी आयुष्य, आवडणारी प्रिय बोलणारी पत्नी, म्हणजे गोड बोलणारी, कर्कशा नाही, जिजाबाईसारखी. वश्यश्च पुत्र, हा आज्ञाधारक पुत्र, आणि अर्थकरी विद्या, आणि आपलं शिक्षण जे आपल्या उपजीविकेसाठी धन मिळवायला उपयोगी पडतं ते. ही आयुष्यातली खरी 6 सुख आहेत असं विदुर म्हणतो. अशी खूप आहेत की कच्ची फळं कधी तोडू नयेत. का तर त्यातला रसही जातो आणि बी पण जातं. पण पिकलेली फळं घेतली तर उत्तम रस मिळतो. विचार करून वागावं हे सांगितलंय. एखादी कृती करत असताना ती केल्यावर काय परिणाम होईल आणि नाही केली तर काय होईल याचा आधी विचार करावा आणि मग कृती करावी. मला तसं वाटलं म्हणून मी केलं हे उत्तर होऊ शकत नाही. तर अशा तऱ्हेने शांती पर्वात, महाभारतात अनेक कथा अशा आहेत की ज्यांचा विद्यार्थ्यांवर परिणाम चांगला होतो. आचार प्रभो धर्म, धर्मो धारयते प्रजा, असं भीष्माचार्यांनी म्हटलेलं आहे. महाभारतामध्ये आचरणाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. सर्व राजे सदाचारी, सत्यसंध असेच आहेत. जेवढे म्हणून आहेत, शिबी, शंतनू, युधिष्ठिर, भीष्माचार्य तर आहेतच. अनेक आदर्श व्यक्तिरेखा आहेत. तर आचरण, मग वर्ण कोणता हे महत्त्वाचा नाही. तेव्हा जात नव्हती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे वर्ण होते. पण वर्णाने ब्राह्मण आणि आचाराने जर तो चांगला नसेल तर तो शूद्रच आहे असं युधिष्ठिरही म्हणतो. धर्मव्याधाची कथा आहे. जो व्याध उपजीविकेसाठी मांस विकतो, पण आचाराने तो अत्यंत शुद्ध आहे. सगळ्यांच्या बाबतीतली कर्तव्य पार पाडतो, आपला धंदा प्रामाणिकपणे करतो, आईवडिलांची सेवा करतो, आणि म्हणून तपश्चर्या केलेल्या कौशिक ब्राह्मणाला तो उपदेश करायला पात्र आहे. तो म्हणतो, आईवडिलांना सोडून तू तपश्चर्या केली, उपयोग काय तुझा? त्यांच्या बाबतीतलं कर्तव्य पार पाडलं नाहीस तू, हे सांगतो त्याला. ही धर्मव्याधाची कथा अतिशय उत्तम आहे. आणि आचरणाने तेच अजगर युधिष्ठिर संवादातही आलंय. म्हणून वर्ण हा महत्त्वाचा नव्हे, तर आचार महत्त्वाचा. तीच गोष्ट. आणि धर्म हा शब्द महाभारतामध्ये कर्तव्य अशा अर्थी आलेला आहे. ज्ञानेश्वरांनी फार सुंदर म्हटलंय, दया तेथ धर्मू, धर्मू तेथ सुखावमू, सुखी पुरुषोत्तमू असे द्यायचा. दया म्हणजे करुणावृत्ती. करुणावृत्ती मग ती कुणाच्याही बाबतीत असेल, नातेवाईकांच्या बाबतीत असेल, समाजातल्या लोकांबद्दल असेल, ती असेल तर तुमच्या मनात कर्तव्य भावनेचा उदय होतो. ती कर्तव्य भावना झाल्यानंतर मनाला शांती मिळते, सुख. आणि ही मनाची समाधानी सुखी अवस्था म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती. ते काही कोणी विष्णू समोर येऊन उभा राहतो, शंकर उभा राहतो तुम्हाला वर देतो हा भाग नाही आहे, हा मोक्ष असं म्हटलेलं आहे. आणि हेच गीतेतही सांगितलेलं आहे. आता गीता हा दीपस्तंभासारखा मनुष्याच्या जीवनातला ग्रंथ आहे. त्यातलं विचारधन इतकं मोठं आहे की आपल्याला कुठल्याही प्रसंगामध्ये त्याचा मार्गदर्शकासारखा उपयोग होतो. म्हणून महाभारतातल्या व्यक्तिरेखा, त्यांचे गुण सांगता येतील. भीष्म, युधिष्ठिर, भगवान कृष्ण. आणि तारतम्याचा विचार महाभारतात कसा आहे तर सत्य, अहिंसा ही तत्व पाळताना तारतम्य वापरलं पाहिजे. कुठे सुखावं आहे आणि कुठे त्याच्यामुळे संकट येणार आहे हे ओळखून त्याप्रमाणे वागलं गेलं पाहिजे. म्हणून व्याध सांगतो की मी हिंसा करतो तो माझा उपजीविकेचा मार्ग आहे. जीवोजीवस्य जीवन हा न्याय आहे.
मी कुणाचं अहित करण्यासाठी हिंसा करत नाही. हा तारतम्याचा विचार आहे. तेव्हा या सर्व दृष्टीने महाभारत हे महत्त्वाचं आहे आणि हे शिक्षकांपर्यंत पोचावं असं मला वाटलं, म्हणून हा विषय मी घेतला. पण केवळ तो निबंध माझा लायब्ररीत राहू नये असं मला वाटलं. शिक्षकांपर्यंत शाळेतल्या पोचावा, त्यांच्याद्वारा विद्यार्थ्यांपर्यंत जावा, आणि म्हणून हा पुस्तकाचा खटाटोप केला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने मला त्याबद्दल संमती दिली, म्हणून त्यांचे आभार आहेत. आणि आमच्या प्रकाशकांनी अथक परिश्रमाने हे पुस्तक सिद्ध केलं, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. मी म्हणलं वर्गात नाही 45 मिनटं होईस्तोपर्यंत थांबू नको, असं काही करू नकोस, असं मी तिला लगेच चिठ्ठी लिहून कळवलं. नाही, माझी इच्छा होती तिने पुस्तकाबद्दल काहीतरी सांगावं. त्यामुळे ठीक आहे, धन्यवाद. यानंतर मी प्रकाशकांना 2 शब्द बोलायची विनंती करतो. जयंत कुलकर्णी जळगावहून 3दा रात्रीच्या गाडीने येऊन पुस्तकाची प्रूफ तपासून आणि रात्रभर काम करून पूर्ण करून परत काल रात्री ते प्रति घेऊन इथं आलेले आहेत. आणि आज आपण बोलावं म्हणजे मग इमोशन होऊन मग त्यांना बोलायचं. सर्वांचं या ठिकाणी अविरत प्रकाशनकडनं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मान्यवरांचंही स्वागत आहे. कार्याच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या गोष्टींची जबाबदारी अनेक वेळेला मिळत असते. तर सांगायचं तात्पर्य असं, मी जास्त बोलणार नाही, कारण मान्यवरांना बोलायचं आहे आणि त्यांनी अनेक पद्धतीने काही विषय मांडले, तर ते आपल्याला ऐकायला आज आपलं भाग्याचा दिवस आहे. मी तरी म्हणजे स्वतःला पामर समजतो, अत्यंत लहान, आणि 1996 सालापासून मी वेदांत विषयाशी जोडलेलो आहे. आणि त्यावेळेपासून अत्यंत बालवयामध्ये भारतीय संस्कृती ह्या विषयावरती आपण काय करू शकतो ह्या पद्धतीने मी कार्य करत असताना आमच्या आजोबांपासून प्रेरणा घेतली. आजोबा आमचे स्वातंत्र्य सैनिक होते. राष्ट्रप्रेम हा घरातला एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्या विषयाला धरून मी विचार केला की काय केलं पाहिजे. शालांत शिक्षण एक वेळ झालं नाही तरी चालेल असं वाटलं होतं. कधी वाटलं नव्हतं की राष्ट्रीय मूल्य शिक्षणाचं पुस्तक मला स्वतःला प्रकाशित करताना इतक्या मोठ्या महनीय व्यक्तींच्या समवेत सगळं ते कार्य करता येईल असं वाटलंही नव्हतं. असं लहानपणी बालपणी कधीतरी वाटलं. एकदा लहानपणी मी बघितलं होतं की कोणीतरी वकील साहेब आमच्या घराकडे आलेले होते. त्यांच्या हातात काहीतरी विशिष्ट प्रकारची वस्तू दिसली. मी म्हटलं शिक्षण झाल्यावरती असं काहीतरी धूम्रपान वगैरे करावं लागतं, शिक्षणच नको, अशा प्रकारचा विचार केला आणि थोडंसं धाडस केलं. काय असेल माहीत नाही, घरच्यांना कल्पना नाही. 10 महिने गायब, सापडलोच नाही. कुठे गेलो, काय गेलो, काही कल्पना नाही. त्यांना वाटलं काय झालं, तर मी त्र्यंबकेश्वरला सापडलो 10 महिन्यांनी. माझी पहिली चूक अशी होती. मी थोडं याच्यासाठी सांगतोय की पुस्तकाच्या बद्दलचं कशी सुरुवात झाली, हे माझ्याकडे कसं आलं, ही एक मी स्वतः मानतो की ईश्वरी प्रक्रिया आहे. कारण मी त्या गोष्टींमध्ये जगतोय. बोलणं वेगळी गोष्ट आहे, पण मी स्वतः गेल्या अनेक वर्षापासून 22 वर्ष झाले मी ग्राउंड लेव्हलला प्रत्यक्ष जगतोय. प्रत्येक मिनिटाला क्षणक्षण विद्या कणकण अन्न काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींचं मूल्य आपल्याला ह्या विषयांमधून प्राप्त व्हावं आणि म्हणून मी ह्या विषयाच्या मागे लागलो. असं मला लहानपणापासून सापडलेली गोष्ट म्हणून मी तुम्हाला थोडंसं 1-2 मिनटं व्यक्त करून सांगतोय, कारण मान्यवर पुस्तकाबद्दल आणि अन्य विषयावरती बोलणारच आहेत. मी असं करताना मला थोडे पैसे जमले माझे, तर वडिलांना थोड्या डोळ्यांना प्रश्न होता असं मला माहिती होतं. तर मी घरी चुकून एक मनी ऑर्डर केली आणि त्यामुळे त्यांना सांगितलं त्यात किंवा हे तुम्ही चष्मा घेण्यासाठी वापरा, असं ते केलं. तर तेवढ्या लहान वयामध्ये मला एवढं लक्षात नव्हतं आलेलं की त्यावर शिक्का पण जातो. तर तो तारवरती शिक्का गेला आणि त्यांना कळलं की मी तिथे त्र्यंबकेश्वरला आहे व्यवस्थित. तर ते मला शोधायला तिथे आले
आणि खूप मजेशीर विषय झाला की मी त्र्यंबकेश्वराच्या मंदिराच्या आसपासच्या एरियामध्ये तिथे कुठेतरी येत असतो आणि तिथे त्यांनी भरपूर शोध घेतला, गाडी भरून सगळे 12-13 लोक, म्हणजे 10 महिन्यांनी सापडलो म्हटल्यानंतर. तर त्या ठिकाणी काय झालं की ते आले आणि त्यांनी बघितलं की हा मुलगा कुठे मिळेल. तर ते म्हणे जळगावकरचा एक मुलगा आहे पण तो खूप बोलतो चांगलं, बहुतेक कदाचित तो असू शकेल, सांगता येत नाही, तो सकाळी इतक्या वाजता इथे येतो, तुम्ही थांबा. त्यांना बघितलं आणि मी घाबरलो ज्यावेळेला मी जात होतो दर्शनाला दररोज, कारण उपासना, उपास्य देवता, आराध्य सवित्री सूर्यनारायण हे माझे सगळे आराध्य विषय. उपासना आधी करायची आणि भरपूर काम करायचं, अशा प्रकारची प्रेरणा अनेक संत महात्म्यांकडनं मला प्राप्त झालेली होती ज्या माध्यमातून. तर ते मी प्रतीक मानून तिथे राहत होतो. तर त्या पद्धतीने त्यांना बघितलं आणि तांब्या फेकला, भांडं फेकलं, सगळं ते साहित्य टाकून पळायला लागलो. तर भरपूर मोठं प्रांगण त्या ठिकाणी आहे. तर त्यांनी सांगितलं, अरे तुला आम्ही काही मारणार नाही आहे, तू चांगलंच काम करायला घरातून बाहेर पडला आहे, तर तुला फक्त आम्ही बोलतोय ते ऐकून घे. मग मी थोडं कुठे शांत झालो, घरी नेलं, 12-13 दिवस राहिलो, मन काही रमलं नाही. आणि नंतर मी म्हटलं की मला परत पाठशाळेत जायचं आहे, पाठशाळेत मी जाणार. तर मूल्य शिक्षणाबद्दलचा विषय भरपूरसा त्यामध्ये विषय जो आलेला आहे, हे मला पुस्तक पूर्वी लहानपणी कधी मिळालं असतं तर मला स्वतःला घर सोडायला लागलं नसतं. पण काय झालं की दुर्दैव शाळेमध्ये ज्या प्रकारचा विषय होतो ते बघितलं की खरोखर हे नको आहे का, तर नको आहे. कारण का की आपण स्वबळावरती काही करू शकतो का. मन, मनगट आणि मेंदू ह्या तिघांमध्ये म समान आहे. ह्या पद्धतीने मी विचार लहानपणापासून करायला लागलो. माणूस हा जन्मतः त्याला काही विशिष्ट प्रकारची आव्हानं आहेत हे कोणी सांगायला तयार आहे का. जन्म झाल्यापासून पहिलं आव्हान त्याला काय असेल तर माणूस होणं हे त्याच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे. दानव होण्याचे हजारो मार्ग आहेत, मानव होणं इतकं सोपं नाही आहे. आणि मानवाचे प्रतीकं जे आहेत ते आपल्या सगळ्या परंपरेमध्ये नोंद आहेत, नमूद केलेले ते सिद्धांत आहेत. सिद्धांत आणि सिद्धी याच्यापर्यंत आपण गेल्याशिवाय कार्यसिद्धी होणार नाही. जेव्हा शब्दांना प्रतिभेचा स्पर्श होतो त्यावेळेला त्यामधून साहित्याची निर्मिती होते आणि त्या पद्धतीने साहित्यपूर्वीच्या पद्धतीनुसार त्या ग्रंथांमध्ये नोंद आहे. आपण फक्त घेणं आवश्यक आहे, असा अर्थ मी लहानपणी घेतला आणि पाठशाळेत जाऊन शिक्षण घ्यायचं. शिक्षणाची पद्धती पण किती विशेष आहे की एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये गव्हाचा एक दाणा ठेवायचा, दुसरी वाटी रिकामी ठेवायची आणि मंत्र जो दिलाय गुरूंनी तो मंत्र शिकायचा. किती शिकायचा तर त्या असलेल्या गव्हाच्या दाण्याला हिरवा रंग येईपर्यंत तो एकच मंत्र म्हणायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आता मला थोडंसं थांबायचं आहे तर तो गव्हाचा दाणा रिकामा वाटीमध्ये ठेवून द्यायचा. जर तो ठेवला तर तो त्यामध्ये तुम्हाला थोडासा मध्ये अवंतर असलेला विषय किंवा अवकाश मिळाला असं समजायचं. तुम्हाला जे काही पाणी वगैरे प्यायचंय, जाऊन यायचं, तुम्ही जाऊन या, आल्यावरती परत पुन्हा बसा, पुन्हा तीच प्रक्रिया. असे मंत्र, अशा प्रकारची प्रक्रिया, एवढ्या धर्माबद्दलच्या असलेल्या सगळ्या गोष्टींची जर आपण समजा त्या पद्धतीने शिक्षण लहानपणी जर दिलेले असतील, ते बालक पुढे भविष्यामध्ये कुठे ना कुठे पद्धतीने चमकेल. हे अशा पद्धतीची सगळी प्रक्रिया मला पाठशाळेत दिसल्यावरती मी ते वातावरण सोडणार कसं. आता थोडंसं विषयाकडे वळतो. त्या पद्धतीने मी हे सगळं केल्यानंतर मला जाणवलं की मी खूप पद्धतशीर सगळं, शबनमची बॅग, टोपी वगैरे, नेहरू शर्ट वगैरे खूप सुंदर रीतीने 5 राज्यापर्यंत फिरलो, अनेक तऱ्हेच्या विद्वानांपर्यंत गेलो. कारण माझा मुद्दा होता की बोलायचं, विचारायचं, समरस व्हायचं, सगळ्यांच्या बद्दलचे प्रश्न त्यांना विचारून भंबवून सोडायचं. त्यांच्या घरातल्यांनी येऊन विचारायचं, तुमचं बोलणं संपणार कधी दोघांचं, किती मोठे विद्वान असू द्यात, त्यांच्याकडे अशी परिस्थिती व्हायची. मला जाणवायला लागलं की आपलं कुठेतरी बोलणं आपल्याला टेक्निकलकडे आणावं लागेल. जर आपण समजा ते असं नाही केलं तर प्रॉब्लेम येईल. मग ते मी घेऊन ज्याला फिरायचो तर लोक मला काही वेळेला हसायचे, काही वेळेला हसं व्हायचं. त्याचं कारणही असं आहे की विरोध आणि विनोद हा कुठे आणि किती असावा याची जी काही असलेली नैतिकता आहे ती सैद्धांतिक गोष्ट आपल्याला अशा पुस्तकांच्या माध्यमातून मिळू शकेल. आता पुढे याच्या अगोदरच्या बाजूला असेल तर ती वेगळ्या विस्तृत स्वरूपात असेल, पण त्याचा अर्थबोध उत्तम रीतीने अपर्णाताईंनी यामध्ये मांडलेला आहे असं मला स्वतःला आत्ता वाटतंय. कारण मी ते पुस्तक किमान पक्षी 12-15 वेळा पारायण करून झालेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्या पुस्तकाच्या माध्यमातून ती सगळी प्रेरणा ज्या पद्धतीने इतर बालकांनाही मिळावी, म्हणजे माझ्यासारखं कुठे त्यांना सोडून बाहेर काही जावं लागणार नाही आणि आहेत त्यावर तुम्ही काहीतरी घडा, हा त्याचा अर्थबोध होईल असं मला वाटतं. राष्ट्रीय शब्द यामध्ये वापरलेला आहे.
नीतिमूल्य शिक्षण हे तर वैयक्तिक पण असू शकतात ना, पण राष्ट्रीय हा विषय का वापरला आहे त्याचं कारणही विशेष आहे. 2-3 लोकांनी कव्हर पेज करताना मला विचारलं, डिझायनर पण मला प्रश्न विचारायचे. ज्याला त्याला जसं तसा अर्थ लागतो त्याप्रमाणे ते अर्थ घेत असतात. परंतु त्यांना मी सांगितलं की ह्या पद्धतीने कार्य करताना ज्या आपण गोष्टी करतो त्या वैयक्तिक स्वरूपात बरोबर करतो. कदाचित आपण सगळ्या सह्या व्यवस्थित करतो म्हणून बँकेतले आपले सगळे विषय आपले व्यवस्थित हाताळता येतात, त्यात चूक होत नाही, हे वैयक्तिक झालं. पण राष्ट्रीय काय, तर राष्ट्रीय स्तरावरती ज्या गोष्टी अपेक्षित आहे म्हणून राष्ट्रीय शिक्षणामध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्यामध्ये मूल्य शिक्षण जे आहे हे महत्त्वाचं. मूल्य म्हणजे काय, तर आपल्या आजच्या तारखेमध्ये आपण ज्याला व्हॅल्यू म्हणतो, व्हॅल्यू आणि व्हॅल्यूम हे जे विषय आहेत याच्यामध्ये आपल्याला खरं म्हणजे अजून नीटचं काही विशिष्ट पद्धतीने उत्तर सापडलेलं आहे किंवा नाही असा प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो. कारण सेलिब्रेशन करायचं म्हणजे काय करायचं, बऱ्याच वेळेला विद्यार्थी एकमेकांना भेटतात, कारण तुझ्या वाढदिवसाला सेलिब्रेशन नव्हतं, याचा अर्थ ते ऐकताना खेद वाटतो. कारण की त्यांना तेवढंच माहिती की सेलिब्रेशन असं असतं, या प्रकारे केलं पाहिजे. त्या पद्धतीने झालं असं आहे की शिक्षणामध्ये काय असतं हे माहिती झालं आहे आपल्याला, आणि प्राप्ती कशी होणार आहे, व्याप्ती कशी होणार आहे, हे सगळे विषय माहिती झाले. पण राष्ट्रीय कुठे याच्यामध्ये, तर ते सगळं आपण कुठेतरी आपण प्रगती केली, आपण उत्तम रीतीने जगण्याच्या तऱ्हेच्या सगळ्या संकल्पना जोडल्या, आपण सगळ्या प्रकारच्या असलेल्या विशिष्ट पद्धतीने कार्यरत होण्याच्या सगळ्या मार्गांच्या जागा शोधून काढल्या. त्याबद्दल सगळ्यांनाच मला वाटतं की विशेष प्रकारची काही शिकवण द्यावी लागते असं नाही आहे, कारण त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी समजायला भरपूर मार्ग आहेत. पण राष्ट्रीय मूल्य शिक्षणाबद्दलचं हे मी स्वतः वैयक्तिकरित्या अगदी जबाबदारीने सांगतो, हे एकमेव पुस्तक आहे जे भारतामध्ये अत्यंत आवश्यक पद्धतीचं होतं आणि जे टिळक विद्यापीठाच्या माध्यमातून आणि अपर्णाताईंच्या असलेल्या सगळ्या ह्या निर्मितीच्या मेहनतीतून, अक्षर मेहनतीतून, आणि मला वाटतं त्यांच्या गाईड पण इथे आलेल्या आहेत, त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखालती हे पुस्तक झालं. आणि ह्या पुस्तकाचा विषय म्हणजे की सरांच्याकडून माझ्यापर्यंत ते येणं ही ईश्वरी शक्ती होती. त्यासाठी इथे उपस्थित असलेल्या वासंती घैसास म्हणून जे आहेत त्यांच्याकडनं मला हा एक विषयाचा निरोप आला. एका फोनवरतून हे पुस्तक माझ्याकडे आलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की फेसबुक किंवा अन्य प्रकारचे माध्यमं जे आहेत ते कसे, माझ्या आत्तापर्यंतची सगळे पुस्तकं फक्त फेसबुक माध्यमातून माझ्याकडे आलेत आणि मी ते विषय करेल किंवा नाही असा फक्त निरोप दिलेला आहे. कारण त्या विषयामध्ये काय आहे हे मला जाणवलं तर मी त्यांना हो म्हणतो. त्या पुस्तकाची कॉपी माझ्याकडे ज्या वेळेला त्यांनी दिली तर त्यावेळेला मला असं वाटलं की हे पुस्तक होऊ शकेल, ह्या पुस्तकासाठी वेळ भरपूर पाहिजे. पण मी देवाला प्रार्थना केली की माझ्याकडे वेळ कमी आहे, तुला काय शक्य आहे सांग मला. त्याने मला अंतरात्म्याने सांगितलं की तू हे कर, सगळे दिग्गज आहेस तुझ्याबरोबर, काही प्रश्न नाही आहे. आता यांची नावं येतील समोर हे काही करताना तयार नव्हतं. म्हणजे खरं माझं धाडस मलाच कल्पना येत नाही आहे की कशा पद्धतीने मी करायला हो म्हटलं. पण ते पुस्तक अवघ्या 28 दिवसांमध्ये सगळ्या पद्धतीने चालून झालं असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि एवढ्या सगळ्या कमी वेळामध्ये अत्यंत महत्त्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला, 26 तारखेपर्यंत प्रिंटिंग सुरू झालेलं नव्हते. विचार करा, कारण सर अमेरिकेत गेलेले होते, प्रस्तावना यायची होती आणि प्रस्तावना त्यांची जी आली त्यानंतर आम्ही 26 तारखेला संध्याकाळी फायनल केलं. 27ला सकाळी शुभारंभ झाला. ज्या दिवशी माझ्या आजोबांचा षष्टी ज्या दिवशी होती, एकनाथ षष्टी, त्या दिवशी 24वा म्हणजे बरोबर 2 तपानंतरचा असलेला पुण्यतिथीचा दिवस, त्या दिवशी प्रिंटिंग सुरू झालं. मला अत्यंत आनंद वाटतो सांगताना की ह्या ठिकाणी आजोबांच्या असलेल्या प्रेरणेने मी सुरुवात केली होती आणि बरोबर त्यांच्या 24 वर्षानंतर 22/3/95ला ते गेलेत आणि त्यानंतर हा पुस्तकाचा शुभारंभ झाला. 29 तारखेला संध्याकाळी प्रति हातामध्ये आल्या. मी उन्मेषजींना, त्यांच्या चिरंजीवांना आणि ताईंना, नंतर सरांना एकाच वेळेला तिघांना प्रतींच्या फोटोग्राफ्स पाठवले आणि सांगितलं की आपण कार्यक्रम करू शकतोय. काय त्यांनी कधी प्रक्रिया केली मला माहीत नाही आणि एवढे मोठे मान्यवर एकत्र येतील याची मला स्वतःला कल्पना अजिबात नसताना ते सगळं घडून आलं. मी सर्वांचा ऋणी आहे. अत्यंत म्हणजे विशेष गोष्टी म्हणजे सांगायच्या तर मी अत्यंत छोट्या जिल्ह्यातील व्यक्ती आहे की जळगाव जिल्हा म्हणजे तसा खूपच दूर असलेला प्रांत असं मानून का काय म्हणा माहीत नाही, पण तिकडे बऱ्याच गोष्टी अशा आहेत. पण माझा विशेष भाव जो आहे तो एकाच गोष्टीवरती की माझा जन्म बालकवी ठोंबरेंच्या गावचा आणि मी तिथेच जन्माला आलो
आणि त्यामुळे माझं त्यांचं नातं जे आहे ते आंतरिक स्वरूपातनं जोडलं गेलं. मी पामर झरणी ह्या नावाने लिखाण करतो. वयाच्या 9व्या वर्षी पहिली कविता लिहिली आणि अशा पद्धतीने काही गोष्टी करत असताना मला स्वतःला जाणवलं की अंधारातल्या ज्या वह्या आहेत त्या प्रकाशात याव्यात आणि मला प्रेरणा मिळाली प्रकाशक होण्याची. ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी जवळजवळ 5,000च्या वरती व्याख्यानं केले होते आमच्याकडे, तर ते म्हणजे पानट सर, जे विद्याधर पानट सर, ज्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रकाशन क्षेत्राकडे वळा, तुझी गरज प्रकाशनाला आहे, तुझ्याकडे ती उरक पण आहे आणि तू पूरक पण आहेस, तर तू करू शकशील. माहीत नाही, मला इच्छा नव्हती काही असं काही करायची इच्छा होईल असं वाटलंच नव्हतं, पण झालं. त्यात सरांची भेट म्हणजे मग आशीर्वाद लाभले आणि त्या माध्यमातून आता हे माझं उत्तम रीतीचं 7व्या क्रमांकाचं पुस्तक आहे. अवघ्या 3 वर्षामध्ये मी 7व्या क्रमांकाचे उत्तम विषय घेऊन या ठिकाणी पुस्तक तयार केले. या पुस्तकाच्या प्रकाशन निमित्ताने अजून विशेष गोष्ट सांगेल की इथे तमसांत नावाचा मी एक विषय घेतला होता हातामध्ये. ते सर इथे हजर आहेत, कविवर्य शैलेंद्र मसलेकर सर. ते स्वतः इथे आले. त्यांच्या आईच्या 80व्या वयाच्या निमित्ताने तो कार्यक्रम करायचा होता. त्यांचं पुस्तक मी अवघ्या 8 दिवसात केलेलं आहे. ते माझं पुस्तकाचं त्यांनी सांगितलं की 50 कविता आहेत, तर मी त्यांना म्हणालो की 80वा वाढदिवस आहे तर 80 कविता घेऊया. ते म्हणाले पुस्तक फार मोठं होईल हो, तुम्हाला जड जाईल. मी त्यांना म्हटलं द्या माझ्याकडे, मी बघतो काय ते. 8 दिवसात मी ती प्रत केली आहे. पुण्यातून 5 फोन आले मला की प्रत कुठे तयार केली आहे, जळगाव नुसतं छापलं का? म्हटलं नाही, प्रत जळगावलाच तयार केली आहे. तर ते 80 कवितांचं काव्यसंग्रह आणि दुसरे या ठिकाणी मनांगण नावाचं काव्यसंग्रह मी केला. तर तो माधुरी गयावळ म्हणून ज्या चित्रकार, त्यांचा आत्ता सध्या दुबईला कार्यक्रम सुरू आहे, तर त्या तिकडे गेलेले आहेत आणि त्यांचे मिस्टर या ठिकाणी आलेले आहेत. तर सतीश गयावळ की त्यांचाही मी मनांगण हा काव्यसंग्रह केला आणि जो डॉक्टर लिली जोशी यांना खूप आवडला. त्यांनी मला सांगितलं त्या प्रकारे, तर मला आनंद वाटला म्हणून मी हा उल्लेख केला. थोडंसं सांगण्याचं कारण असं की मान्यवरांच्या समोर मी एवढ्यासाठीच बोललो की तरुणांना संधी दिली पाहिजे आणि तरुणांनी ह्या विषयांकडे वळलं पाहिजे. अशा प्रकारचं वातावरण जर आपण केलं, हे मला खूप जड गेलं आहे. मी केला तो काही बाबतीत शुद्ध बावटपणा होता, कारण मला शिक्षण न घेता हे सगळं करायची इच्छा होणं हे थोडंसं वेगळेपणाचं लक्षण आहे. पण आता संधी दिसते. हे मी का करू शकतोय, त्याचं कारण असं की खूप सुविधा तयार झाल्या आहेत, खूप योजना पद्धतीने आता काही गोष्टी होत आहेत, सहज पद्धतीने सगळ्या प्रकारचं यंत्रयुग आलेलं आहे आणि ह्या सगळ्या विषयांवरतून तरुणांना संधी मिळते. मला वाटतं प्रकाशन क्षेत्रामधून अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या प्रतींचा, अनेक प्रकारच्या वाचकांचा आपल्याला कुठला तरी आनंद त्यांना प्राप्त करून देता येईल, असे लेखकांची शृंखला आपल्याला उभी करता येईल, असं साधारण वातावरण आता सध्या तरी आहे. मी एवढ्या सगळ्या गोष्टीनंतर सर्वांचे आभार मानतो की आपण उपस्थित झालात आणि अविरत प्रकाशनतर्फे सर्व मान्यवर व्यासपीठावरील असलेल्या मान्यवरांना वंदना करतो. आमच्या पाठीशी राहा. आम्ही अनेक प्रकारच्या उपक्रमांच्या साठी सज्ज आहोत. धन्यवाद. नमस्कार. आणखीन एक भाग विशेष असा केलेला आहे की आभार प्रदर्शन शेवटी करून लोकांना कंटाळवाणं करण्यापेक्षा ह्या कार्यक्रमाच्या ओघातच मी आभार मानत असतो. तर ते आभार आहेत मिराजदारबाई इथे आहेत, ज्या आमच्या ताईच्या गाईड आलेल्या आहेत मुद्दाम ह्याने, आणि त्यांनी विशेष मदत केली. मी अनेक वेळा टॅक्सी ड्रायव्हरचं काम करून ताईला त्यांच्याकडे घेऊन गेलेलो आहे आणि त्यामुळे माझा विशेष परिचय आहे. त्यांनीसुद्धा यथायोग्य दरवेळी चहा चिवडा देऊन माझा यथोचित सन्मान केलेला आहे. तसंच ही आमची वासंती नावाची मैत्रीण आहे, ती आत्ता कमी बोलते पण नाही तर फार बोलते ती आणि हसते सारखी. तर तिच्यामुळे आमची आणि ह्यांची गाठ पडली, जयंतरावांची. कारण तेव्हा असं होतं की हे पुस्तक लवकर होणं गरजेचं आहे. मूल्य शिक्षण नुसतं पुस्तक न लिहिता आमच्या ताईने घाट घातलेला अमेरिकेला जायचा, कारण दुसऱ्या पुत्राला प्रिमॅच्युअर मुलगी झाल्यामुळे तिची काळजी लागलेली असल्यामुळे त्याच्या आधी हे केलं पाहिजे असं ह्या सगळ्या मला अटी घातल्यामुळे मी पण कामाला लागलो जोरदार. त्यामुळे या 2 व्यक्तींचे आभार मानणं मला अत्यंत गरजेचं आहे. आणि यानंतर मी माधुरीताईंना विनंती करीन की त्यांनी 2 शब्द बोलावेत. पुस्तक आधी फार लोकांना पाठवता आलं नाही, त्यामुळं ताईचं मनोगत आणि माझी प्रस्तावना पाठवली. कारण पुस्तक आत्ता आलं आहे तयार होऊन, भट्टीतनं असं ताजं आलेलं आहे आणि ते बहुतेक बाहेर ठेवतील असा अंदाज आहे.
आता काही सवलत वगैरे देणं मला किंमत पण माहिती नाही, त्या फुकटच केलं तेही माहिती नाही, पण पण बहुतेक सवलतीच्या दरात देतील असं वाटतं. काय? हो, त्याच्या आधी विमोचन करायचं. एक मिनिट, त्याच्या आधी आमचं प्रोटोकॉल आठवण त्या करून देतात आम्हाला ताई. तर त्याच्या आधी अरुणदाईंच्या हस्ते या ज्या भट्टीतनं आलेल्या प्रती आहेत त्याचं विमोचन त्यांनी करून प्रत्येकाला निदान चाळायला तरी पुस्तक आधी मिळावं वाचनाच्या. येतो येतो. लाईट घेणार लाईट पण फोटो घेता येईल तुम्हाला. फोटो घ्या. त्यांचं झालंय त्यांनी खाली बसा, मोबाईलकडे बघतो आम्ही. कोणाकडे पाहू. डॉक्टर अपर्णा जोशी म्हणजे माझ्या बाईंच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. नमस्कार. अगदी 5च मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे, कारण डॉक्टरांनी तशी चिठ्ठी नाही. त्यामुळे आज ज्यांच्या पुस्तकाचं आत्ता प्रकाशन झालं, राष्ट्रीय मूल्य शिक्षणात महाभारताचं योगदान, त्या आजच्या लेखिका अपर्णाताई जोशी, ज्यांच्या हस्ते हे झालं प्रकाशन, त्या डॉक्टर अरुणा ढेरे, आमच्या भाजपच्या सन्माननीय आमदार वेदाताई कुलकर्णी, प्रकाशक जयंत कुलकर्णी आणि डॉक्टर मोहन आगाशे, ज्यांनी मला आज या कार्यक्रमाला आमंत्रित केलं. तर त्यांना धन्यवाद देते. आणि आपण सगळे उपस्थित मान्यवर, मुळामध्ये मी पुस्तक काही चाललेलं नाही आहे, परंतु 31 वर्ष गेली मुलांच्या क्षेत्रात काम करते आहे, त्या आधारे मी आत्ता माझं मनोगत व्यक्त करणार आहे. कारण मी बालरंजन केंद्राची स्थापना करून गेली 31 वर्ष रंजनातून शिक्षण असा विषय घेतला आहे. आणि त्या खेळाला 1 तास विधायक उपक्रमातनं बालविकास असं आमचं नारा आहे आणि त्याला अनुसरून आमचं काम आहे. तर मूल्य शिक्षण हा व्यक्तीच्या जडणघडणीतला फार महत्त्वाचा भाग असतो आणि त्यातली काही मूल्य ही कालातीत असतात, त्रिकालबाधित मूल्य असतात आणि काही मूल्य असतात ही त्या त्या काळाशी संबंधित असतात. पण सामान्यतः सर्वांचं की एक सद्भावना, सद्विचार आणि चांगल्या प्रकारे समाज चालावा ह्या दृष्टीने त्याची रचना केलेली असते. तर म्हणजे द्वेष, सूड किंवा ईर्ष्या असं न हे करता सद्विचार, सद्भावना आणि एकूण समाजाचं चलनवलन चांगल्या प्रकारे चालावं ह्या दृष्टीने ती मूल्यांची रचना असते. आता हे मूल्यसंस्कार लहानपणीच व्हायला लागतात आणि जीवन जगताना उपयोगी पडतील अशा गोष्टींचं एक सार म्हणूया किंवा अशा गोष्टींचं एक गाठोडं ह्या संस्कार रूपाने आपण मुलांच्यापर्यंत देत असतो. आणि त्याचा त्यांना आयुष्यात वेळोवेळी निर्णय घेताना, समाजात वावरताना, विवेकी विचार करताना ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांना उपयोग होत असतो. तर इतके वर्षाच्या कामात असं लक्षात येतं की आपण कुठलाही उपक्रम योजला किंवा कार्यक्रम घेतला तर त्याच्यामधनं जी मुलं जातात त्याचा एक अमिट ठसा त्या मुलांच्या मनावर उमटतो. आणि जर समजा 40 मुलांना घेऊन आपण एखादा उपक्रम केला तर त्या 40ही जणांच्या मनावर तोच समान उमटतो का तर नाही.
तर ज्याचा टिपकागत जितका सच्छिद्र तितकं ते मूल त्या उपक्रमातनं जास्तीत जास्त शोषून घेतं आणि ते त्याला जास्तीत जास्त उपयोगी पडतं. तर त्यामुळे हे पण खूप वैविध्य दिसतं की एका उपक्रमाचा सर्व मुलांना तितकाच लाभ होतो का, तर तसा होत नाही. आणि तो जो ठसा असतो त्यातल्या ज्या काही गोष्टी त्यांनी शोषून घेतलेल्या असतात त्या कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर मूल्य म्हणून राहत असतात. आणि वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या उपक्रमातनं अनेक गोष्टी ॲब्सॉर्ब करता येतात, त्यांना शोषून घेता येतात. आता जसं ताईंनी सांगितलं की सत्य, अहिंसा, प्रेम, आदर ही सगळी चिरंतन मूल्य आहेत. पण म्हणजे मला असं वाटतं की आता मी, माझं आणि मला हवं हे पशुपक्ष्यांना सुद्धा कळतं, पण हा दुसरा, हा गरजू, आपल्यातलं काढून काही त्याला द्यावं हे माणसाच्या पिल्लांना शिकवावंच लागतं, त्याशिवाय त्यांना ते समजत नाही. आणि म्हणून बालरंजन केंद्रामध्ये आम्ही गेली म्हणजे 30 वर्षामध्ये 10 अधिक महिने झाले आणि दर 3 वर्षांनी येणारा हा पुरुषोत्तम मास अधिक महिना, ह्याच्यामध्ये दानाचं पुण्य मोठं असतं आपल्याकडे सांगितलेलं आहे पारंपरिकरित्या. तर आम्ही त्याच्यामध्ये मुलांसाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेसाठी मदत गोळा करतो आणि मुलांकडनं मदत गोळा करतो आणि ती त्या संस्थेला दिली जाते आणि त्या निमित्ताने त्यांना तिथे बोलवलं जातं, त्यांचं काही माहिती सांगितली जाते आणि पालकांना आवाहन केलं जातं, मुलांना आवाहन केलं जातं. म्हणजे कोणत्याही वयामध्ये आपल्यातलं काही आहे ते दुसऱ्याला, गरजूला काढून द्यावं, ह्या प्रकारे ती संकल्पना रुजवण्यात आम्ही खरोखरी यशस्वी झालोय. 25वं वर्ष आमचं होतं, तर त्यावेळेला बालरंजनचं आम्ही हा उपक्रम केला आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या स्नेहज्योती अंध विद्यालयासाठी ही मदत जमवली आणि त्या विद्यालयाच्या मुलांनी तिथे येऊन त्यांचा ऑर्केस्ट्रा सादर केला. अंध मुलं आणि त्यांचे शिक्षक त्यांनी ऑर्केस्ट्रा सादर केला आणि त्यावेळेला 1,11,111 एवढी, म्हणजे आपण म्हणूया की मुलांच्याकडनं जमलेली मदत ही आम्ही त्यांना देऊ शकलो. तर दानाचं महत्त्व, हे मूल्य, हे मुलांना शिकवण्यासाठी अशा प्रकारचा आमचा उपक्रम सातत्याने चालू असतो. अनेक उपक्रम आहेत, मी फार त्याच्यात जात नाही. पण काही वेळेला आता हे त्रिकाला बाधित किंवा सार्वत्रिक कालातीत अशी काही मूल्य आहेत, पण काही मूल्य ही त्या त्या काळाशी संबंधित असतात. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा जबाबदारीने वापर हे मूल्य आजच्या काळातलं सर्वाधिक महत्त्वाचं मूल्य आहे असं मी मानते. कारण मुख्य पाण्याचा प्रश्न पुण्याला किती भेडसावतो हे आपण नेहमी जाणवतं आपल्याला. 12 साली जेव्हा पाण्याचं खूप तुटवडा होता आणि आपण त्यातली कपात आणि सगळं अनुभवलं, तर तेव्हापासून आम्ही पाण्याविना रंगपंचमीचे वेगवेगळे पर्याय शोधून काढले आणि दरवर्षी वेगळ्या प्रकारांनी आम्ही ते करतो. यंदा आम्ही रंगीत चष्मे केले होते, मुलांनी चष्म्याचे आकार कापले होते आणि मुलांनी त्याच्यावर काही चित्र पेंटिंग केलं, काही केलं, त्याला जिलेटिन पेपर लावला आणि ही दुनिया रंगरंगिली याचा अनुभव घेतला, त्याला एक स्ट्रॉ लावून ते हे केलं. तर आपण त्याला पर्यायही शोधू शकतो. आणि आम्ही 22 मार्चला वर्ल्ड वॉटर डेला पाणी बचतीची शपथ घेतली. दरवर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये आमच्याकडे एक पाण्याची बचत 100 आहे. 100 प्रकारे तुम्ही पाणी वाचवू शकता. हे सगळं ह्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आणि हे इतक्या लहान वयात झालं तरच ते त्यांच्या मनावर रुजतं. मगाशी त्यांनी सांगितलं की शिक्षकांनी सांगितलेलं मुलांना पटतं, पालक सारखे कानी कपाळी ओरडत असतात, परंतु शिक्षकांनी सांगितलेलं पटतं. तर त्याचा अनुभव आम्हाला खूप येतो आणि चांगल्या प्रकारची मूल्य मुलांच्या मनावर रुजवणं आणि त्याच्याच दृष्टीने हे नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य प्रकारे वापर करणं हे आम्ही रंजनातून शिक्षण या आमच्या ध्येयानुसार हे करत असतो. आपल्या देशातल्या प्राचीन गोष्टींपासून आपण शिकलं पाहिजे असं एक मला नेहमी वाटतं. आमचं एक सुजाण पालक मंडळ आहे, त्यालाही 30 वर्ष, आता 30वं वर्ष चालू आहे. दर महिन्याला एक कार्यक्रम असतो. एका वेळेला मी असा कार्यक्रम आयोजित केला होता की संतांच्या नजरेतून पालकत्व. आणि डॉक्टर आरती दातार, आपण बऱ्याच जणांनी त्यांना ऐकलं पण असेल, तर आरतीताईंनी संतांनी काय पालकत्वाबद्दल म्हणून ठेवलंय आणि त्या त्या काळच्या समाजामध्ये ते पालकत्व कसं होतं हे आजच्या पालकांपर्यंत पोहोचवलं. त्याच्यातनं पण आपल्याला शिकण्याजोगं खूप काही आहे. तसंच देशातलं योग आणि आयुर्वेद याचं ज्ञान पुन्हा परदेशातनं आपल्याकडे येतं ह्याचा नेहमी खेद वाटतो. कारण ज्या वेळेला म्हणजे योगाचं न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरला तिथली लोक मॅटिंग टाकून जेव्हा योगा करतात तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला कळतं, याचाही नेहमी खेद वाटत असतो. मला एक ह्या बाबतीतलं आत्ता जे ताईंनी पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यातनं आपल्याला ही मूल्य, महाभारत काळापासूनची जी मूल्य आहेत आणि आजही आजच्या पिढीला आपण शिकवणं गरजेचं आहे, अशी मूल्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत.
पण म्हणजे जुनं आपलंच ज्ञान आपल्याला नव्याने शिकायची वेळ आली असं एक मला वाटतं. याच्या बाबतीत मला एक कोलगेटचं उदाहरण खूप देण्यासारखं वाटतं की 1806 विल्यम कोलगेटनी कंपनीची स्थापना केली आणि 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1920 साली भारत, नेपाळ आणि मलेशियामध्ये त्याचं मार्केटिंग सुरू झालं. आणि त्यावेळेला त्यांनी आपल्याला असं सांगितलं की हे काय तुम्ही लिंबाच्या काड्या वापरता, राख वापरता, मीठ वापरता, तर हे काहीतरी फेस येणारी ही टूथपेस्ट आहे ती तुम्ही वापरा. आणि 100 वर्ष आपल्या देशात भरपूर व्यवसाय केल्यानंतर आज आपण काय बघतो तर कोलगेट नीम, कोलगेट सॉल्ट, कोलगेट ॲश आणि कोलगेट क्लो म्हणजे ज्या लवंगांचं आपण वापर करत होतो, जे राख गोऱ्यांची आणि मीठ एकत्र करून आपण दात घासत होतो, ज्या लिंबाच्या काड्या आपले दात शतकानुशतकं साफ करत होत्या, त्याला आपण अवहेरलं आणि त्यांचं तंत्रज्ञान, त्यांचं केमिकल्स वापरून आपण आपले दात स्वच्छ करू लागलो. तर अशी मूल्य, अशा ह्या गोष्टी प्राचीन आपल्याच आयुर्वेदातल्या, आपल्याच योगातल्या ह्या जर आपल्याला पुढच्या पिढ्यांना देता आल्या तर आपण मला वाटतं लवकर शहाणं करू शकू सगळ्यांना आणि एकदा काहीतरी वेडेपणा करून पुन्हा शहाणेपणाकडे येण्याचं हे टळेल असं या निमित्ताने मला वाटतं. कारण आपल्या पारंपरिक गोष्टींचं ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण कुठेतरी कमी पडलोय असं या उदाहरणावरनं तरी मला वाटतं. पण ते नव्याने शिकवण्याची गरज आहे, तज्ज्ञांनी ते उलगडून दाखवण्याची गरज आहे. कारण आता संस्कृत काही सगळेजण वाचू शकत नाही, पण अपर्णाताईंनी ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि ते आपल्या हिताचं आहे, फायद्याचं आहे हे स्पष्ट करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. मला वाटतं राष्ट्रीय मूल्य शिक्षणात महाभारताचं योगदान हे पुस्तक लिहून त्यांनी असाच एक जुना पदर उलगडून दाखवलेला आहे. म्हणून अपर्णाताईंचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. खरोखरी एक मूल घडायला 100 हात लागायला लागतात आणि ते वेगवेगळ्या लोकांचं लागणं आणि आपलं पारंपरिक प्राचीन ज्ञान हे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं असं आपण सगळे मिळून हे काम करूया आणि त्यासाठी प्रयत्नशील राहूया अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि शेवटी एकच गोष्ट सांगते की 2019 साल हे लोकशाहीच्या उत्सवाचं तसंच परीक्षेचं वर्ष आहे आणि राष्ट्रभक्ती जर असेल आणि म्हणजे अव्यभिचारी निष्ठा असं त्यांनी म्हटलंय तर 100% मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे एवढंच शेवटी सांगते आणि सगळ्यांना धन्यवाद देते. नमस्कार. आता मी अरुणाताईंना विनंती करतो. हा तुला जायचं अध्यक्ष ऐकतील त्या सिनियर आहेत, टेक्निकली मी अध्यक्ष आहे. अगदी नळावरची नाही तरी आठवण झाली मला. थोडं प्रोटोकॉलचं हे करून त्यांना त्यांची सध्याची गडबड मला माहिती आहे. मी जाणार नाहीये, नाही जाणार. मी त्यांचं ऐकणार आहे, पण त्या सिनियर आहेत, नळावरच्यासाठी कम्पेअर करू नका. ही सिनियरिटी त्यांना दिलेली असते, त्यांना मग ती नंतर बोल शेवटी. ठीक आहे, थांबणार आहे त्यांचं ऐक. हो जरूर. आपण आधी बोलावं मग नंतर मी बाकीच्या. मला भीती काय माहिती का, अरुणाताईंचं झाल्यावर तुम्ही जाल का काय त्याच्यामुळे नाही, कारण त्यांचं भाषण ऐकायलाच आपण सगळेजण जमलोय. आम्ही निमित्त मात्र आहोत आणि मुळातच मला प्रश्न असा पडला की आमच्यासारख्या ऑडमॅन आउटला इथे का बोलवलंय. कारण की महाभारताचा वगैरे काही आमचा काही खूप अभ्यास नाही, तरी सुद्धा राजकारणात असल्यामुळे राष्ट्रीय मूल्य शिक्षणाशी संबंध असू शकतो. त्याच्यामुळे तर डॉक्टर अपर्णा जोशी यांच्या राष्ट्रीय मूल्य शिक्षणामध्ये महाभारताचे योगदान या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन झालं त्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या लेखिका, साहित्यिका, कवयित्री डॉक्टर अरुणाताई ढेरे, या पुस्तकाच्या लेखिका अर्थातच अपर्णाताई जोशी, अतिशय कार्यक्षम अशा नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे, जयंतजी कुलकर्णी या पुस्तकाचे प्रकाशक अविरत, आणि नाव छान आहे, मला वाटलं तुम्ही बोलाल पण तितक्याच वेळ. आणि ज्यांनी मला इथे बोलवलं
आणि मागे लागले त्याचं गिल्ट काय होता माहिती का माझ्या दृष्टीने, त्यांचं मागचं एक नाटक मी इतकं 2 वेळा मिस झालं माझ्याकडनं. एकदा बोलवलं निमंत्रणाला, मी जाऊ शकले नाही. दुसऱ्या वेळेला लास्ट शो होता त्यांचा, त्याही वेळेला आमची एक रॅली होती पक्षाची, त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही. म्हटलं आता काही का असेना मी येईन. काय आहे कार्यक्रम काही न विचारता मी म्हटलं हो येईन. आणि इतका छान कार्यक्रम आहे, बरं झालं मी हो म्हटलं. पण ही परीक्षेची घडी आहे, कारण ज्याच्यात काही माहिती नसतं त्याच्यात बोलत सुटायचं. रामदास स्वामींनी म्हटलंय ना, अभ्यासोनी प्रकटावे नाही तरी झाकोनी असावे. खरं तर गप्प बसून अरुणाताईंचं ऐकायला पाहिजे. पण तुम्ही म्हणाल राजकारणातल्या व्यक्तींना सगळंच आलं पाहिजे, म्हणजे थोडं थोडं आलं पाहिजे तर बोललं पाहिजे. त्यामुळे असं गाडीत बसल्या बसल्या आत्ता थोडेसे मुद्दे काढले. वेळ होत नाही सर वाचायला, आणि पुस्तक काही मिळालेलं नव्हतं. म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर जास्त बोलता येईल, परंतु सकाळपासून अगदी 6:30 पासून आमचे प्रचार चालू असतात ते रात्री 12 वाजतात. त्याच्यामुळे आजही सकाळी गाडीत जाता येता थोडे मुद्दे काढायचा प्रयत्न केला, त्याच्यावर बोलते. तर आपल्या भारतीय एकंदरीतच मानसावर 2 गोष्टींचा प्रचंड प्रभाव आहे. ते म्हणजे एक राम, दुसरा कृष्ण. कमी बोलीन, फक्त चिठ्ठी नका पाठवू. जास्त वेळ घेणार नाही, पण थोडं मन मोकळं करीन. राम आणि कृष्ण, अर्थातच त्यांच्याशी निगडीत असलेले 2 ग्रंथ रामायण आणि महाभारत. तर रामायण हे रामाची कथा आहे, तसं महाभारत ही काही कृष्णाची कथा नाही ना, ती अर्जुनाची कथा आहे. ती आहे भारताची कथा. भारताची कथा म्हणजे कुठपासून, तर भरत राजापासून, म्हणजे अगदी शकुंतला त्याच्यामध्ये येते, गंगा येते त्याच्यामध्ये, भीष्म, पांडू, आणि नंतर तर पण प्राधान्याने आपण महाभारत म्हणल्यावर डोळ्यासमोर काय येतं रूढार्थाने, तर ते येतं युद्ध आणि भगवद्गीता. 2 गोष्टी प्राधान्याने आपल्याकडे येतात. आणि मग त्याच्यातली जी प्रमुख पात्र आहेत त्यांच्या भोवती महाभारताचा विचार, म्हणजे महाभारत म्हणल्यानंतर प्राधान्याने त्या गोष्टींचा आपण विचार करतो. हां बरोबर. तर त्याचा आपण प्राधान्याने डोळ्यासमोर विचार करतो, त्यामुळे त्या अर्थाने मी बोलणार आहे. तर मगाशी जे माधुरीताई म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे की काही मूल्य, म्हणजे राष्ट्रीय मूल्य, मगाशी आता अरुणाताईंना पण सांगत होते, राष्ट्रीय मूल्य आणि त्याचं शिक्षण हा एक वेगळा अँगल असू शकतो, आणि मूल्य शिक्षणचा राष्ट्रीय अजेंडा हा एक वेगळा अँगल असू शकतो, आहे की नाही. तर आता आपण विचार करू की मूल्य, तर मूल्य ही खरोखरच काही मूल्य अशी असतात की जी त्रिकालाबाधित असतात. अशा त्रिकालाबाधित मूल्यांचा विचार जास्त करून रामायणामध्ये झाला, कारण की रामायण हे खूप आदर्शवादी असं होतं की कुठेही काही आहे, पुरुषोत्तम ज्याला आपण उपमा दिली. तर त्या मानाने महाभारत हे काही आदर्श नाही आहे. तर त्या काळातलं कालसापेक्ष रामायण हे सत्याच्या बाजूनी आहे, आणि महाभारत सुद्धा दावा करतं सत्याच्या बाजूनी, पण ते सत्य कालसापेक्ष आहे. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? येतो. काय आहे तो माईक तोंडाच्या फार जवळ गेला घुमतो. तर त्या मानाने महाभारत हे कालसापेक्ष सत्याच्या बाजूनी. आता थोडंसं उदाहरण देते की ज्या वेळेला कौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध घोषित होऊ लागलं तेव्हा कोण कोणाच्या बाजूनी जाणार, तशी बैठक जमली. त्या बैठकीमध्ये काही जण कौरवांच्या बाजूनी होते, काही जण पांडवांच्या बाजूनी होते. काही जणांना डिसिजन घेता येत नव्हतं. ते म्हणले कौरव तरी 100% बरोबर कुठे आहेत, सॉरी पांडव तरी 100% बरोबर कुठे आहेत, पांडवांच्या बाजूनी तरी का जायचं, असा प्रश्न जेव्हा बलरामाने उपस्थित केला तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्यात सांगितलं की त्यातल्या त्यात योग्य कोण. त्यांच्या बाजूनी आपल्याला जायचंय. कशाची आठवण झाली? हा योगायोग आहे की श्रीकृष्णाचं नाव मोहन होतं. मोहनजी भागवतांनी नोटा वापरू नका या विषयामध्ये जे काही मनोगत व्यक्त केलं ते सुद्धा तितकंच यथार्थ आहे की आपण जेव्हा नोटा वापरतो, मी कौरवांच्याही बाजूनी जाणार नाही, मी पांडवांच्याही बाजूनी जाणार नाही. जेव्हा आपण अवेलेबल बेस्टला नाकारतो तेव्हा आपण अवेलेबल वर्स्टची बाजू घेतो. असा मुद्दा जो मोहनजी भागवतांनी सांगितला तो कदाचित याला लागू असेल, तो योगायोग असेल किंवा तो अभ्यास असेल त्यांचा. पण हे खरोखरच आहे की त्यावेळेला श्रीकृष्णाने मनोगत व्यक्त केलं की अरे आता आपल्याला दोघांपैकी कोणाची तरी एकाची बाजू घ्यायची, आणि पांडव हे
कौरवांपेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे, तर आता आपण त्यांची बाजू घेऊ आणि मी पांडवांच्या बाजूने असेल. म्हणजे हे पांडवांची बाजू ही पूर्ण सत्याची बाजू होती का? नाही, हे कालसापेक्ष सत्य आहे. म्हणजे मला हा मुद्दा तुम्हाला मांडायचा की काही गोष्टी या कालसापेक्ष आहेत, हे मान्यच केलंय महाभारतामध्ये. मग कितीतरी वेळेला स्वतःचे नियम मोडणारे तेव्हाचे नेते, पुढारी किंवा नायक म्हणू, कथेचे नायक, श्रीकृष्णाने सुद्धा असं म्हटलं की न धरी शस्त्र करी, पण घेतलं की नाही? दिवस आणि रात्रीचे नियम पाळून दिले होते, पण ते मोडले की नाही? जरासंधाला सुद्धा ग्रहण लागल्यानंतर एका अर्थाने थोडंसं गंडवून आत्ताच्या भाषेत स्वार्थाच. माझा मुद्दा काय आहे की हे जे केलं ते त्या काळच्या सत्याला साक्षी ठेवून त्याच्या बाजूनी निर्णय लागावा यासाठी जे जे आवश्यक असेल ते केलं. आणि तीच म्हणजे खरी बाजू, तीच म्हणजे सत्याची बाजू, तीच योग्य बाजू, हे मूल्य आपल्याला सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी राणी पद्मावतीचा आत्ता आलेला जो संजय लीला भन्साळींचा चित्रपट पाहिला असेल. मला फार म्हणजे इतिहासातून काय शिकावं, महाभारत जसं आपण महाभारतातून काही शिकतो तसं इतिहासातून काय शिकावं, त्याच्यामध्ये ते एक आहे की मी ते बघितल्यानंतर हैराण झाले की जो त्याच्यामध्ये एक तिचा काय त्या नवऱ्याचं नाव, त्या राजाचं नाव रतन सिंग. तर महारावल रतन सिंग हा नको त्या निष्ठा घेऊन बसलाय की नाही. म्हणजे मला तरी जाणवलं बरं का. तुम्हाला त्याचं पटलं का बघा की अतिथी देवो भव म्हणून त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीला खाऊ घातलं, त्याला त्याच्या बायकोचा चेहरा दाखवला, परत स्वतःही त्यांच्याकडे निशस्त्र दाखल झाला. आणि मग याची परिणती काय झाली? ठीक आहे ना, ही मूल्य मी सदा सत्य बोलावे, रस्त्याच्या डावीकडून चालावे, अमुक, हे मान्य आहे मला, हे मान्य आहे, सध्या सत्य बोलावे किंवा अतिथी देवो भव किंवा वचनाला जागणे, हे मला मान्य आहे. पण महाभारतामध्ये कित्येक वेळेला हे कशासाठी मोडलंय? जर ते रतन सिंगांनी मोडलं असतं त्याचं तत्व महाभारताला साक्षी ठेवून, तर हजारो महिलांचा जोहार वाचला असता. मला हे थोडंसं हे वाटतं. एका ठिकाणी युधिष्ठिराच्या बाबतीत सुद्धा द्रौपदीच्या संदर्भात ही तक्रार, म्हणजे मला वाटतं हे की जेव्हा अज्ञातवासामध्ये हे सगळेजण 5 पांडव आणि द्रौपदी गेलेले असतात तेव्हा कितीतरी असे प्रसंग येतात की द्रौपदीची मानहानी होण्याची वेळ येते, तेव्हा युधिष्ठिर गप्प बसलेला दाखवलाय म्हणजे प्रत्यक्ष तसाच असेल. मग अशा वेळेला कुठेतरी आपली तत्व काय आहेत आणि लार्जर इंटरेस्ट काय आहे हे बघण्याची आवश्यकता असते. म्हणून कालसापेक्ष सत्य या गोष्टीला तिथे महत्त्व प्राप्त होतं. तर मला नेहमी असं वाटतं की त्या मानाने महाभारत हे व्यवहार्य दृष्टिकोन दाखवतं आणि तरीसुद्धा ते सत्याच्या बाजूने आहे, ते योग्याच्या बाजूने. पण योग्य निर्णय लागण्यासाठी कधी कधी आपण म्हणतो ना की युद्धामध्ये सगळं क्षम्य आहे, तर सगळं क्षम्य असं नसतं. परंतु युद्ध जिंकण्यासाठी एकदा योग्य ती बाजू घेतली, निर्णय घ्यायचा ठरवला की त्या अनुषंगाने वाटचाल करणं हे त्याच्यामध्ये आवश्यक असतं. तर या दृष्टिकोनातून रामायण आणि महाभारत याच्यामध्ये हा फरक आपल्याला लक्षात येतो. आणि कितीतरी चांगली मूल्य म्हणजे जी त्रिकालाबाधित आहेत ती सुद्धा आता मी सांगते महाभारतामध्ये मला जाणवलेली की एक तर त्याच्यामध्ये म्हणलं की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. नुसतं परित्राणाय साधूनाम नाही म्हटलेलं. आता सुद्धा पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे ते सद्रक्षणाय खल निग्रहणाय आहे. नुसतं सद्रक्षणाय आहे का? मी चांगला आहे ही एक साईड झाली, मी चांगला आहे आणि चांगल्या व्यक्तीची बाजू घेईन ही दुसरी बाजू झाली. पण तो वाईटाला विरोध कधी करणार? कुठेतरी तुम्ही आलं पाहिजे. आणि खल निग्रहणाय जेव्हा काहीतरी कराल तेव्हाच धर्म संस्थापनार्थ होईल ना काहीतरी. प्रत्येकाला हा संदेश दिलाय की संभवामी युगे युगे प्रत्येकाच्या मनात जर कृष्ण आहे तर प्रत्येकाने तो अवतार धारण केला पाहिजे ना. त्यामुळे प्रत्येकाच्या मनातला श्रीकृष्ण जर संभवायचा असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्याचा जेव्हा जेव्हा जन्म व्हायचा असेल तर काय करायला पाहिजे? तर आपण सुद्धा चांगल्या लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे,
मी पॉलिटिकल नाही बोलत आहे, क्षणोक्षणी येणारे हे प्रसंग आहेत की मला काय आहे त्याचे, हेच असतं, मला काय आहे त्याचे चंद्र सूर्य प्रकाशता. हे आध्यात्मिक पातळीवर ठीक आहे, पण जेव्हा सामाजिक भान ठेवून आपण जगतो तेव्हा प्रत्येकाची काळजी करायला लागते. तेव्हा कोणी चांगलं असेल तर सदरक्षणाय आपल्याला जायला पाहिजे आणि खल निग्रहणाला आपल्याला जायला पाहिजे. त्यामुळे परित्राणाय साधूनाम एक ब्रीदवाक्य आहे, एक मूल्य आहे. परित्राणाय साधूनाम विनाशायच्या दुष्कृताम हे एक मूल्य आहे आणि धर्म संस्थापनार्थाय हे अजून एक मूल्य आहे. मगाशी तुम्ही छान धर्माचा अर्थ सांगितलात की नीती असेल, नियम असेल, म्हणजे धर्म. आता आपण धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने आपण वापरतो, बिलकुल तसं नाही. धर्म आणि अधर्म, अधर्माच्या बाजूने जाऊ नकोस म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, जात नसणे, धर्म नसणे असं नाही आहे, हो की नाही. स्वतःचं योग्य काय अयोग्य काय या बाजूने योग्याची बाजू, धर्म काटा लिहिलेलं असतं मोजणीच्या ह्याच्यात. म्हणजे काय, योग्य प्रकारे मोजमाप होईल बाबा आमच्याकडे. धर्मसभा म्हणजे काय, चांगल्या वाईटाची चाड असलेले अभ्यासू असे प्रज्ञावंत जमले ती धर्मसभा. त्या अर्थाने हे आहे की धर्म संस्थापनार्थाय आपण प्रत्येकाने त्याच्यामध्ये आपण भाग घेऊ का, आपला रोल असेल का, याच्यासाठी आपल्याला सांगितलं. आणि हे धाडसीपणाने आपल्याला करावं लागेल. महाभारत आपल्याला धाडस शिकवतं. महाभारत आपल्याला काय शिकवतं, 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक गोष्ट आहे सत्य, जे आपण म्हटलं की कदाचित ते रिलेटिव्ह असू शकतं काही वेळेला. दुसरं आहे सौहार्द, समन्वय आणि शांती. 4 गोष्टी आपल्याला महाभारतातून शिकायला मिळतात. सत्याच्या बाजूनी उभं राहत असताना सौहार्दाची भूमिका घेता येऊ शकते, समन्वयाचा प्रयत्न करता येऊ शकतो, पण शेवटी शांती मिळवायची असेल तर युद्धही करावं लागतं. कधी कधी शांती मिळवण्यासाठी युद्ध करायला लागतं. संन्यस्त खड्गमध्ये सुद्धा सांगितलंय, साधूला सावरकरांनी त्यांच्या संन्यस्त खड्ग नाटकामध्ये उपदेश केला की तू साधू जरी असलास तरी खड्ग धारण कर आणि युद्ध कर, कारण शेवटी आपल्याला जर शांती पाहिजे असेल तर पुन्हा एकदा विनाशायाचे दुष्कृतम झालं पाहिजे आणि म्हणून युद्ध कर. म्हणजे ॲरिस्टॉटलनी त्यावेळेला म्हटलं की करेज इज द बेस्ट व्हर्च्यू. करेज नसेल तर इतर कुठलेही व्हर्च्यूज प्राप्त होत नाहीत. त्यामुळे धाडस दाखवणं आणि त्या क्षणी युद्ध करणं किंवा कुठल्याही प्रसंगी आपला योग्य अयोग्याचा निवाडा करण्यासाठी स्वतः उभं ठाकणं, या गोष्टीचं महत्त्व सांगितलंय. आणखीन एक मला मूल्य वाटतं की कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. हे जे कृष्णाचं हे आहे की कर्माची अपेक्षा म्हणजे कर्म करा, फलाची अपेक्षा करू नका. थोडासा चुकीचा अर्थ लावला जातो असं माझं मत आहे स्वतःचं. तर काही जण असे असतात की असेल हरित देईल खाटल्यावरही काही कर्म करायची गरज नाही, हे एक झालं. किंवा प्रयत्न करू आणि इतके प्रयत्न करू की मला मिळालंच पाहिजे, किंवा तू म्हणजे तू हा कर या ना कर हे पाहिजे मला, असं हे एक असते कॅटेगरी. आणि मध्यम मार्ग काय त्याच्यातला की कर्मण्येव अधिकार असते. आपण खूप प्रयत्न करायचे आहेत, फळ तर मिळणारच आहे ना, तुम्ही त्याच्या मागे का लागता, फळ तर मिळणारच आहे. म्हणजे अगदी आध्यात्मिक भाषेत सुद्धा त्याचं फळ मिळणार आहे आपल्याला. आपण म्हणतो पुण्यसंचय करा तर फलप्राप्ती त्या दृष्टिकोनातून होईल, किंवा कष्टाचं फळ मिळेल, अभ्यास करणाऱ्या माणसाला पास होता येईल, नोकरीच्या शोधात असलेल्या माणसाला नोकरी मिळू शकेल, हे व्यावहारिक फळ असेल. तर फळ तर मिळणारच आहे. तुम्ही त्याच्या अपेक्षेने जर तुम्ही धावलात तर काय होईल, आयदर तुम्ही खूप ईर्षेला पडाल, द्वेष वाढेल, मत्सर वाढेल, कदाचित तुम्हाला यश तरी सुद्धा नाही आलं तर निराशा येईल. त्यामुळे फळाची अपेक्षा करू नको, फळ तर तुला मिळणारच आहे हे सांगितलं. आणि कर्म करण्याची प्रेरणा त्याच्यातून दिलेली. शेवटचा मुद्दा मी सांगते की काही ठिकाणी आपल्याला नारी शक्तीचं एक प्रकटीकरण आपल्याला महाभारतामध्ये दिसतं. आता ह्याच्यामध्ये 2-3 छोटे छोटे प्रसंगांचा जाता जाता अगदी उल्लेख करते आणि थांबते. की अर्जुनानी सुभद्रेला पळवून नेलं असा एक हे आहे. तर त्याच्यामध्ये बलराम खूप संतापतो, असं कसं होऊ शकतं, म्हणजे योग्याच्या वेशभूषेमध्ये अर्जुन असतात आणि त्यांनी सुभद्रेला पळवून नेलं आणि मग वेशीवरच्या माणसाची साक्ष काढली जाते. कृष्ण हसत असतो मस्तपैकी. तो म्हणतो असं काही झालेलं नाही आहे, सुभद्रेनी अर्जुनाला पळवून नेलं. मग कसं, तर कृष्णाचा रथ होता आणि तो अर्जुनाला चालवता येत नव्हता इतका वेगवान. म्हणजे आताची जी बुलेट ट्रेन आहे ना, मुंबई ते गुजरातला जाणारी, त्या स्पीडनी जाणारा असा तो रथ. आणि तत्कालीन स्त्रीला
सुभद्रेला तो एकटीलाच म्हणजे कृष्णाला चालवता येत होता किंवा सुभद्रेला चालवता येत होता. इतका वेगवान रथ अर्जुनाला चालवता येणार नाही, त्या अर्थी तो सुभद्रेनी चालवला असेल. आणि सुभद्रेने अर्जुनाला पळवून नेलं का हे तपासून बघ. मग वेशीवरच्या माणसाला बघितलं, विचारलं, तेव्हा कळलं की खरंच एक स्त्री चालवत होती तो रथ. म्हणजे ती किती प्रावीण्य असलेली होती हे लक्षात येईल. द्रौपदीचे सडेतोड उत्तर एकदा आहे. द्रुपद, व्यास आणि द्रौपदी हे आपापसात चर्चा करतानाचं एक उत्तर आहे जे मला महिला म्हणून खूप आवडलं. की ते त्यावेळेला सांगत असतात व्यास ऋषी द्रुपदाला की नाही पतीचं खूप महत्व असतं, सहयोग्याचं महत्व स्त्रीच्या आयुष्यामध्ये किती असतं त्याचं महत्व सांगत असतात. तेव्हा द्रौपदी ऐकत असते. ती म्हणते सहयोगाचं महत्व जर स्त्रीच्या आयुष्यामध्ये असेल तर सहचारिणीचं सुद्धा महत्व असतं आणि ते तिने संपूर्णपणे व्यासांना पटवून दिलेलं आहे. हे सगळं म्हणजे रामायणामध्ये पण तसा एक उल्लेख आहे की जेव्हा रामाला वनवासची शिक्षा होते तेव्हा ऋषी असं सांगतात की का बरं पण मग रामाला शिक्षा झाली आहे, सीतेचा राज्याभिषेक करा. त्या काळामध्ये सुद्धा महाभारताच्या आधी रामायणामध्ये नारी शक्तीचं आपल्याला प्रकटीकरण तिथे दिसतं की तेव्हाचे काय भुरसटलेला नव्हता समाज, तर तिचं राज्याभिषेक करण्याची त्यांची तयारी होती. पण ती म्हणाली की मला जेथे राघव तेथे सीता, मला तिथेच जायचंय जिथे माझा राघव असेल. हा तिचा निर्णय आहे. समाजाने तिला राज्याभिषेकापासून परावृत्त केलेलं नव्हतं, उलट प्रोत्साहन दिलेलं होतं. तर असे कितीतरी मुद्दे सांगता येतील. मला असं वाटतं की या सगळ्यातून शिकलं पाहिजे, धाडस शिकलं पाहिजे, सौहार्द शिकलं पाहिजे. आपण वेळप्रसंगी लाहोरला आपली गाडी घेऊन जाऊ शकतो, मैत्रीची गाडी, आणि वेळप्रसंगी अटॅक पण करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. हे कुणाच्याकडनं शिकलोय आपण, तर हे आपण शिकलोय महाभारतातून. आणि त्यामुळेच आपले माननीय पंतप्रधान जिथे जातात तिथे भगवद्गीता भेट देतात. तर नक्कीच आपल्याला मला या पुस्तकाचा लाभ झाला. आज मी इथे आले त्याचा, की मला हे पुस्तक वाचायला मिळालं. आणि तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे की शाळांमध्ये हे 10 मिनिटात उरकता येण्यासारखं नाही. पण मला खरंच वाटतं की शाळांची स्वतःची काही लिमिटेशन्स असतात की 8 तासिकांमध्ये एवढे विषय अमुक तमुक, ते लिमिटेशन्स असतात. पण घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती पुस्तक आहे, वाचलंय का? ते फक्त शाळांमधून होणार आहे का? तर नाही. हे एज्युकेशन पालकांनाही असलं पाहिजे की ज्याच्यातून, कारण आम्ही लहानपणी शिबिराजाचं, मगाशी कोणीतरी शिबिराजाचा उल्लेख केला की मांडी कापली असं घळाघळा रडायला यायचं. श्रावण बाळाची गोष्ट ऐकताना घळाघळा रडायला यायचं आम्हाला. आणि मग तेच संस्कार आज उपयोगी पडतात ना. काही निर्णय घेताना, डिसिजन घेताना, एखाद्याचे प्रश्न ऐकताना, त्याची सोडवणूक करताना, त्याच्यामध्ये जीव टाकताना लक्षात येतं अरे आपल्या पूर्वजांनी, त्यांच्या राजाराजवाड्यांनी त्यांच्या शिकवणी काय दिलेल्या आहेत. तर हे सगळं खरंच गरजेचं आहे. आणि हे गरजेचंच आहे. फक्त हे शाळांमधनं होण्याला काही लिमिटेशन्स असतात हे समजून, म्हणजे नुसतंच सरकारवर टीका करण्यातही काही अर्थ नसतो. कारण विशिष्ट कार्यपद्धतीने शाळा चालतात. त्याच्यातही ॲडिशन आपल्याच, म्हणजे आपण भगवद्गीतेचं पुस्तकं दिली इस्कॉनच्या माध्यमात, त्याच्यावरही टीका. म्हणजे सरकारने करायचं काय, शेवटी बायबलला देऊ असं सांगावं लागलं की आम्ही काय फक्त एकाच धर्माच्या बाजूने नाही. त्यामुळे सरकार चालवत असताना खूप लिमिटेशन्स असतात, परंतु घर चालवत असताना तर नसतात ना. त्यामुळे आपण आपली जबाबदारी झटकूया नको. हे मूल्य शिक्षण घराघरांमधनं व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीकृष्ण, अर्जुन आणि अनेक अशी कॅरेक्टर्स चांगल्या पद्धतीने, आणि एकेका माणसामध्ये उणीवा असतात. 5 पांडव म्हणून एक मूल्य तयार होऊ शकतं. 5 पांडव आणि कृष्ण मिळून एक मूल्य तयार होऊ शकतं असं मला वाटतं. तर मी डॉक्टर साहेब तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करते की इतक्या छान संमेलनाला मला येता आलं. आणि हे पुस्तक मी नक्की प्रवासामध्ये वाचीन, कारण तिथेच आम्ही एकटे असतो, अदरवाईज गोळक्यात असतो. खूप खूप आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता अरुणाताईंना भाषण करायची विनंती करण्यापूर्वी सर्व नाही, कारण त्या भाषणाने समारोप होईल, त्यामुळे त्याच्यानंतर काही उद्योग करायचे नाही आहेत. त्यामुळे मी आमच्या प्रकाशकांना विनंती करीन की माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पुस्तक भेट आणलीत. कारण आता नवीन याच्याप्रमाणे फुलांचे गुच्छ वाया घालवायचे नाहीत. गुलाबाचं एक फुल दिलं तरी कुठं कुठं सापडतं बाहेर, ते नाही करायचं. सॅपलिंग खूप झाल्यामुळं लोकांकडे लावायला जागा नाही आहेत आता काही, त्यामुळे ते पण पुस्तक रूपानं भेट हे केलेलं आहे. तर त्या भेटी आपण आधी तुमच्या हस्ते देऊन टाकू हां सगळ्यांना, मान्यवरांना. नंतर पुस्तक तुम्ही बाहेर ठेवणार असाल
तर त्याबद्दलची तुम्ही अनाऊन्समेंट करा. नंतर काही लोकांचे आम्हाला आमच्या जितीन आणि जितीनची बायको ज्यांनी आम्हाला मदत केली, डॉक्टर मुळे, नंतर उन्मेष आमचा भातचा घरचाच आहे त्यामध्ये जाऊ दे, हां, पण अश्विनी, आणि मुख्य म्हणजे ही आमची 2 पुढची पिढी जी आहे. काय गा उभी राहा रुजुता, मंड्या उभा राहा. येस, करेक्ट, व्हेरी गुड. सगळ्यांनी मदत केली आणि मी अगदी मनापासून की अतिशय इन्फॉर्मल आणि चांगला कार्यक्रम झाला. आणि या सगळ्यांनी म्हणजे व्हायचं असेल तर गोष्टी होतात हे त्यांनी सांगितलं. 2दा प्रयत्न करून नाटक जमलं नाही, पण हेच जमलं म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे हेच हे. तसं माधुर एकाच वेळेला ही सगळी मंडळी उपलब्ध झाली आणि हा हॉल पण उपलब्ध झाला आणि हे सगळं 5 दिवसाच्या अवधीत झालं. हां, त्यामुळे आता ज्याला जे वाटेल ते आधार घ्यावा त्यांनी. पूर्वी एक म्हणायचं की जगण्याला प्रत्येकाला का सांगायचं की धर्माचे सांगितलंय म्हणून करा, सोमवारी उपवास करा, किंवा आता कांदा खाऊ नका करण्याचा दिवस, आणि याला धर्म अधिष्ठान होतं. आता धर्माचं महत्त्व करून शास्त्राचं आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय एव्हिडन्स द्यावा लागतो. मग आता कांदा का खाऊ नये याचं शास्त्रीय कारण लवकरच पुढे येईल, कुठल्या महिन्यामध्ये का खाऊ नये वगैरे. पण थोडक्यात माझा सायकियाट्रिस्ट म्हणून मत असं झालं आहे की आपल्या जगण्याला एक आधार लागतो आणि त्याला एक मिथ लागतं, आणि ते मिथ कुणी पुरवायचं याच्यात मारामारी आहेत. पक्षांनी पुरवायचं, आईवडिलांनी पुरवायचं, शास्त्रांनी पुरवायचं, का परिस्थितीने पुरवायचं असं. पण मिथ हे लागतंच आणि ते धरून जगावं. आणि त्यामुळे या सगळ्या लोकांनी केलेल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम होऊ शकला. इतक्या कमी अवधीत लोकांना कळवून सुद्धा ताईच्या प्रेमामुळे सगळी लोकं आली. कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल, काही असेल तर त्यांनी क्षमा करावी मोठ्या महिन्याने. आणि डिमेन्शिया हल्ली लोकांना लवकर होतो, त्यामुळं काही नावं चुकली असतील माझ्या हातून, तर त्याच्याबद्दलही तुम्ही बाहेर ठेवणार पुस्तकं. आणि काय किंमत, आजची काय किंमत काढली का नाही? आजची 100 रुपयात काढलेली आहे लॉटरी. तर जाताना जरूर घ्या आणि आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना द्या. ज्यांच्यावर संस्कार व्हायची आवश्यकता आहे त्या सर्वांना हे पुस्तक द्या अशी नम्र विनंती करतो मनापासून. अरुणा, आमच्या आमदारबाई, नगरपालिका यांचा मला कौतुक, अप्रतिम बोलता द्या. म्हणजे शालेय वक्तृत्व स्पर्धेपासून असणार आहे नक्की. त्यामुळे अतिशय आनंद झाला. म्हणजे ज्या पद्धतीने सगळे लोक बोलले, असा फार विरळ योग असतो की सगळे लोक इतकं चांगलं बोलतात. त्यामुळे मी आता जास्त बोलत नाही. आणि अरुणाताईंचं भाषण संपलं की लगेच बाहेर पडून पुस्तक विकत घ्या आणि पटापटा घरी जा. थँक्यू. हां, त्याच्या आधी सॉरी त्याच्या आधी प्रकाशक प्रत्येकांना पुस्तक शब्दरूपी गुच्छ द्या. प्रत्येक द्या. माधुरीताई तुम्हाला चालेल. पूर्णाताई व्हेरी गुड. मेधाताई वेगळ्या ह्याच पुस्तकं नाही दिलेली, ही त्यांची वेगळी प्रकाशन दिली. आणि ताई धन्यवाद, थँक्यू. आणि मला देणार आपलं खाजगीत ठरलं होतं ना. बरं ठीक आहे, चालेल. धन्यवाद, थँक्यू. नमस्कार. मला खूपच काय झालं म्हणू कठीण प्रसंगात टाकलंय या बाईंनी. काय सुंदर बोलल्या मेधाताई. खरं सांगायचं तर सगळेच जण समारंभ पहिल्यापासून किती सुंदर उठत चाललाय हे आपण बघतो आहोत.
ज्यांच्यासाठी मी आले त्या माझ्या बाई, डॉक्टर अपर्णा जोशी, त्यावेळच्या आमच्या आगाशेबाई. आणि हुजूर पागेमध्ये 70 साली बाई आली आम्हाला वाटतं. आणि मी 73ला पास होऊन बाहेर पडले. तेव्हा मला 10वी ड ला मी तुम्हाला संस्कृत शिकवत होते असं त्या म्हणायच्या. तशी मी त्यांच्या वर्गामध्ये होते. आणि आत्ता ज्या प्रकारच्या वातावरणाची खंत त्या व्यक्त करत होत्या, आणि माधुरीने म्हटलं की सगळी मुलं सगळं टिपकागदासारखं शोषत नाहीत, जितकी सच्छिद्र असतात तशी. तर संस्कृताचं प्रेम आम्ही टिपलं असं म्हणते मी. आणि म्हणून वाचनापर्यंत पोचलो. चांगल्या साहित्याच्या, विशेषतः संस्कृत साहित्याचं प्रेम कायम राहिलं. पाठांतर आवडायला लागलं. कालिदास, भास भवभूतीवर रीतिकालीन कवी, रोमॅन्टिक कवी, आजच्या काळाला निरुपयोगी कवी असं म्हणून फुल्या मारता येत नाहीत याची जाणीव होत राहिली. त्या सगळ्याच्या मुळाशी सुरुवात जी शाळेपासून झाली ती बाईंच्या शिकवणीतून झालेली आहे. त्यामुळे पुस्तक हातात नव्हतं आणि गेली महिनाभर आजारपणामुळे काहीच करत नव्हते, बोलत नव्हते. आणि कार्यक्रमाला येणार का असं 3 दिवस आधी मला मोहन आगाशांनी विचारलं आणि मी हो म्हणाले. याचं कारण केवळ एकच होतं की ते ऋण व्यक्त करणं. ते ऋण बाईंचं आहे तसं महाभारताचंही आहे आपल्यावरती सगळ्यांवर. मंगला मिरासदार इथे बसल्यात, त्याही परिचयाच्या पूर्वीपासूनच्या आहेत आणि त्या आमच्या बाईंच्या गाईड आहेत असं त्या म्हणाल्या. तेव्हा हे सगळे संस्कृतावर निष्ठेने प्रेम करणारी आणि आयुष्यभर काम करत राहिलेली माणसं आहेत शांतपणाने. यांच्यासाठी यायचं यात काही शंकाच नव्हती. आत्ता खरं म्हणजे आपण पुष्कळ बोलतो आहोत. बाई असं म्हणाल्या की शिकवताना वातावरण पुष्कळ बदलत चाललेलं आहे. आणि ज्या एका वातावरणामध्ये त्यांनी शिकवायला सुरुवात केली तेव्हापासूनचा काळ बघत आल्यात शिक्षक म्हणून त्या. आणि त्यामुळे सध्याचं बदलतं वातावरण त्यांना त्रासदायक होत असणार हे अगदी साहजिक आहे. पण मला पुष्कळदा असं वाटतं की हे यासारखी पुस्तकं ही जशी पालकांना तशी सगळ्याच शिक्षकांच्या पिढीला एक खूप मोठं आवाहन करणारी पुस्तकं आहेत. की आपण पाठ्यपुस्तकात दिलेल्या गोष्टी शिकवतो त्यापेक्षा मोठा अवकाश मुलांच्या समोर ठेवण्याची काळाने खूप मोठी गरज तुमच्या समोर निर्माण केलेली आहे. आणि त्याला प्रतिसाद देणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे. धर्म जर शब्द कर्तव्य या अर्थी वापरायचा असेल, वापरलेला असेल महाभारतात, आणि तोच जर खरोखर योग्य शब्द असेल तर शिक्षकाचा धर्म काय हे महाभारता इतकं चांगलं दुसऱ्या कोणी सांगितलेलं नाही आहे. कारण महाभारतात ज्याला पाल्हाळ म्हणून असे पुष्कळ गोष्टी आल्या आहेत की जे रूढार्थाने शिक्षक नव्हते आणि समोर आलेल्या प्रश्नाला उत्तर देऊन थांबता आलं असतं. भीष्मांना थांबता आलं असतं, विदुरांना थांबता आलं असतं. काय जो प्रसंग आहे त्याला अनुरूप 4 वाक्य उच्चारली आणि संपलं. पण नाही, विदुर नीतीच्या रूपाने हे एवढं तुमच्यासमोर काहीतरी येतं. भीष्म सांगतात त्यावेळेला शांती पर्वात हा एवढा उपदेश येतो. काय येतो? तू लढलं पाहिजेस असं एका वाक्यात संपलं असतं अर्जुनाला सांगून कृष्णाला. पण गीता अख्खी येते. काय येते? तेव्हा असं वाटतं की हे शिक्षकाचं काय स्थान आहे आयुष्यातलं, निरंतर शिक्षकाचं, ज्याला रूढार्थाने शिक्षक म्हणायचं नाही आपण, पण तो त्या वेळेला शिक्षकच असतो. तेव्हा त्यांनी फक्त 2 वाक्य सांगून थांबलेले नाही आहेत ते शिक्षक. त्याच्या आजूबाजूचं केवढं तरी येतं. आणि ते केवढं तरी काय येतं तर नुसतं त्यांना त्या वेळेचा तात्कालिक प्रश्न सोडवायचा नसतो. त्या निमित्ताने माणसाची भूमिका, त्याचा जगण्याविषयीचा दृष्टिकोन, त्याला असलेलं मूल्यभान, त्याला हवा असलेला विवेक, हे सगळं शिक्षकांनी समजावून सांगायचं असतं. तेव्हा कुठे त्या प्रश्नाकडे पाहण्याची त्या माणसाची, समोरच्या माणसाची दृष्टी तयार होते, ती हवी असते. प्रश्नाची उत्तरं सांगणारा नसतो शिक्षक की हे उत्तर चल पाठ कर, लिही परीक्षेत, संपलं. तुला त्या उत्तराच्या सोडवणुकीसाठी तयार करणं, तुझा दृष्टिकोन तयार करणं,
तुला जीवनमूल्यांचं आणि एकूणच जीवनाचं भान देणं, त्यातल्या गुंतागुंतीचं भान देणं, त्यातला काय निवडायला हवं त्या योग्यतेचा विवेक शिकवणं, हे शिक्षकाचं खरं काम असतं. आणि खरं बाई, तुम्ही म्हणताय की निराश व्हायला होतं,